यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि प्रथम मनोगत साकारण्यासाठी मी विनंती करेल जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार माननीय श्री अतुल शेठ पेंडके। छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करतो। मंचावर उपस्थित आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय रुपालीताई चाकणकर, सूरजभाऊ चव्हाण, आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, आदरणीय सुरेशांना घुले, आमचे जुन्नर तालुक्यातले सर्वच नेते मंडळी, काळे साहेब, पवार साहेब, खेलारे साहेब, त्याचबरोबर इथं शेवाळेताई, आपले जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर, बुट्टे पाटीलताई, व्यासपीठावरचे मान्यवर आणि माझ्या जुन्नर तालुक्यातले पर्यटनावर प्रेम करणारे सर्व संस्थातले सर्व प्रमुख, विशेषतः आदिवासी भागातले आलेले सर्व माझे सरपंच आणि जुन्नर तालुक्यातून विविध भागातून आलेले माझे सरपंच, आजची आपली जी बैठक आहे हा जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसा आपण पुढे नेत आहोत याची चर्चा करण्यासंदर्भात बैठक आहे। इथं इतर भाषण करण्यापेक्षा दादा तुमच्याबरोबर काही गोष्टीमध्ये इंटरॅक्शन करणार आहेत आणि सरकार म्हणून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुका आता कसा आपण पुढे घेऊन जात आहोत याच्या संदर्भात इथं काही सादरीकरण होणार आहे। मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आपला जुन्नर तालुका 2018 साली पर्यटन तालुका म्हणून जेव्हा जाहीर झाला त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तालुक्याला आपल्याला कसं वैभव प्राप्त करून द्यायचं आहे याचा आराखडा तयार झाला पाहिजे असं तुमच्या सगळ्यांची मागणी होती। गेले 2-3 वर्ष आपण कोरोनामुळे शक्य झालं नाही, पण त्याच्यानंतर 2 वर्ष ह्या सर्व पर्यटनाच्या माध्यमातून आपले सगळ्यांचे सजेशन्स घेऊन आपण आपल्या आराखडा तयार करण्यासाठी आदरणीय अजितदादा पवारांची आपण ती मान्यता घेतली आणि दादांनी सांगितलं की तुम्ही कामाला लागा आणि म्हणून गेले 2 वर्ष प्रत्येक सरपंच, प्रत्येक पर्यटनाच्या संस्थेमधून काम करणारा व्यक्ती तुमचे सगळ्यांचे सजेशन्स घेऊन, विविध अधिकारी असेल त्यांचे सजेशन्स घेऊन आपण एक डेटा तयार केला होता आणि तो डेटा तयार केल्यानंतर पर्यटनाचा आराखडा तयार करण्यासाठी आपण विविध कन्सल्टंटशी चर्चा केली शासनाच्या पातळीवर। आपल्या जिल्हाधिकारी आणि DOT मॅडम आणि सार्वजनिक बांधकामनी तर त्याची RFP केली होती की ज्यांनी प्रपोजल्स मागवले कन्सल्टंटची की जुन्नर तालुका तुम्ही कशा पद्धतीने तुमचे आयडियाज काय कसं डेव्हलप करायचं। तशा कन्सल्टंट जे आपल्याकडे आले त्या कन्सल्टंटच्या माध्यमातून एक कन्सल्टंट आपण अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे। त्या कन्सल्टंटचं आपण इथं सादरीकरण करणार आहे आणि ते सादरीकरण झाल्यानंतर तुमच्याशी आदरणीय तुमच्या ज्या भावना आहेत तुम्ही दादांपर्यंत पोहोचल्यानंतर सरकार म्हणून आदरणीय दादा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो याची चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय काही गोष्टी आपण करणार आहोत। त्याचबरोबर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वडद धरणाच्या शेजारी जी जलसंपदा विभागाची जमीन आहे तिथे शिवसृष्टी उभी राहावी म्हणून आदरणीय दादांनी त्याला जवळपास 100 ते 125 कोटी रुपयाचा निधी त्यांच्या बजेटच्या स्पीचमधून जाहीर केला होता आणि त्या बजेटच्या स्पीचमध्ये जाहीर केल्यानंतर पूर्वीचं पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा साहेब असतील, आता आदरणीय दादा असतील, यांनी सर्व ते मनावर घेतलं आणि तिथं शिवसृष्टी आपल्याला कशा पद्धतीने उभी करायची त्याचं एक टेंटेटिव्ह प्लॅनिंग केलं, त्याचं पण आपण इथं सादरीकरण करत आहोत। जे इथं शिवसृष्टी उभी करण्यामध्ये काम करत आहेत ते संपूर्ण हिंदुस्थानात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव सांगणाऱ्या गाथा असे जवळपास 5-6 ठिकाणी उभा करत आहेत। अशा अत्यंत नामांकित आर्किटेक्ट आणि कन्सल्टंट आपल्या मुंबईमधले इथं ते आलेले आहेत। त्यांचे आपले देशभरामधले पार्टनरशिपच्या माध्यमातून कुरुक्षेत्राला डेव्हलपमेंट करतात, काही दिल्लीला डेव्हलपमेंट करतात, त्याचं आपण इथं थोडक्यामध्ये सादरीकरण ते पाहणार आहोत आणि तुमच्याशी आदरणीय दादा थेट आपल्या सर्व बरोबर संवाद साधणार आहे। मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही, पण जे सादरीकरण करण्यामधलं पहिलं शिवसृष्टीचं करणार आहे ना, त्याला आपण नाव देतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथं झाला आणि म्हणून त्यांच्या ज्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे आरंभ झाला म्हणून जे स्वराज्य संस्थापक शिव आरंभ या नावाने आपण ती शिवसृष्टी उभी करतोय त्याचं सादरीकरणाला आपण ती सुरुवात करू।
त्यानंतर पर्यटनाच्या डिपारचं सादरीकरण आपण ते पाहू आणि त्यानंतर एक अर्धा तास आपण चर्चा करून तुमचे जे सजेशन असेल ते आपण घेऊन दादा त्याच्यामध्ये नोट डाऊन करतील आणि आपल्याला काय नेमकी जुन्नर तालुक्याला पुढे घेऊन जायचं आहे त्या बाबतीत अजितदादा आपल्याला सांगतील. आजपर्यंत अजितदादांनी शिवनेरी किल्ल्याच्या विकासासह अनेक कामं केली आहेत आपल्याला माहीत आहे आणि अजितदादा म्हणजे हा विकासाचा वादा आहे याची माहितीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये सर्वांना आहे. तर मी त्या शिवसृष्टींच्या टीमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरणाला सुरुवात करावं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर लगेचच आपण सुरुवात करत आहोत शिव आरंभ प्रेझेंटेशनला सुरुवात करूयात प्लीज. सर्वप्रथम मी सर्वांना सुप्रभात करतो. शिवाजी महाराजांना वंदन करून मी आमच्या सादरीकरणाला सुरुवात करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार तसेच जुन्नर मतदारसंघाचे आमदार श्री अतुल सर आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना माझा सप्रेम नमस्कार. आज इथे आम्ही शिवारंभ या प्रोजेक्टबद्दल आम्ही सादरीकरण करणार आहोत. महाराष्ट्र म्हटलं की सर्वप्रथम सगळ्यांच्या मुखामध्ये एकच नाव येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि आम्ही टॉर्सन आर्क इंजिनिअरिंग अँड कन्सल्टन्सतर्फे शिवाजी महाराजांचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये पोचवण्याचं कार्य करत आहोत. तर त्याची ही एक चित्रफीत आहे. तर पुढील प्रेझेंटेशनला सुरुवात आमचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट श्री ओजस सर करतील. आदरणीय अजीत दादा, अतुल जी, मंचस्थ महानुभाव और इस सभागार में उपस्थित सभी प्रबुद्ध जन, तो जैसा कि बताया कि ये भूमि ऐसी है कि जहाँ से एक युग का आरंभ हुआ. तो शिवाजी महाराज के युग का आरंभ यहीं से हुआ और इसके कारण जो अपने विदेशी शक्तियाँ थी उसके सामने हम भी कुछ प्रतिकार करके अपना एक हिंदू साम्राज्य की स्थापना कर सकते हैं, ऐसा कौवत हमारे लोगों में है, ऐसा हमने जाना. तो जब भी मैं पहली बार भी आया था तो इस भूमि के अंदर कुछ ऐसे स्पंदन है कि इससे कुछ एकदम प्रेरणा मिलती है. तो यहाँ ये पूरे प्रोजेक्ट के अंदर हमने कोशिश की है कि यहाँ पूरा दृश्यकरण हो, सब अनुभव लोगों को मिले, कुछ अभ्यास करने के लिए भी यहाँ पे लोगों को पूरी सामग्री मिले और एक प्रेरणा लेके जाए. तो इस तरह से ये पूरा प्रोजेक्ट हमने कंसीव किया है. अभी ये प्राइमरी है, इसमें और भी करेक्शंस करके आने वाले दिनों में हम इसको अच्छी पूरी फाइनल प्रपोजल के रूप में रखेंगे. अभी जो हम काम कर रहे हैं उसमें कुछ जो प्रमुख काम हम कर रहे हैं, इसमें शिवाजी महाराज की इतनी जो प्रचंड प्रतिभा है उसको अलग अलग एस्पेक्ट से कैसे लोगों के सम्मुख रखा जा सके, ऐसे प्रयत्न हम यहाँ पे कर रहे हैं. तो जैसे यहाँ रामटेक के अंदर जो शिवाजी महाराज की नीतियाँ थी, तो ये नीतियों के ऊपर पूरा प्रेजेंटेशन हम कर रहे हैं. दूसरा जो है सिंदखेड़ राजा, जहाँ राजमाता जिजाऊ का जन्मस्थान भी रहा, तो उनकी प्रेरणा शिवाजी महाराज को कैसे मिली, तो उसकी बात वहाँ पे रखी जाएगी. तीसरा जो है गोराई के अंदर जो शिवाजी महाराज की जो रणनीतियाँ थी, इनका गेरिला वॉरफेयर हो, साइकोलॉजिकल वॉरफेयर हो, नेवल वॉरफेयर हो, तो शिव सामर्थ्य करके वहाँ पे पूरी शिवाजी महाराज का जो ये एस्पेक्ट है रणनीति का, वो वहाँ पे दिखाया जाएगा. नासिक के अंदर जो शिवाजी महाराज की जो टीम बिल्डिंग की जो कल्पना थी और उनसे जो प्रेरणा प्राप्त की लोगों ने, उनके बारे में वहाँ पे जानकारी दी जाएगी. और फरदापुर के अंदर जो संभाजी महाराज है, तो शिवाजी महाराज और संभाजी महाराज का जो संबंध, और संभाजी महाराज भी इतने ही पराक्रमी थे, उनके बारे में सारी जानकारी. तो ऐसे 5 प्रोजेक्ट्स अलग अलग कर रहे हैं. इसके अलावा गोवा के अंदर शिव गोमांतक
तो पोर्चुगीज़ लोगों को शिवाजी महाराज ने कैसे सिर्फ 200 साल तक 2 डिस्ट्रिक्ट तक ही सीमित करके रखा, 18 डिस्ट्रिक्ट में से, तो उनकी सारी बातें वहाँ पे आएगी। तो जो विमर्श शिवाजी महाराज के लिए पूरे देश में है वो पर्याप्त नहीं है। तो ये सब जो इनके जीवन के जो पहलू है ये लोगों के सामने कैसे आ सकते हैं, ऐसा प्रयत्न हम कर सकते हैं। और ये सब 350वां राज्यारोहण वर्ष जब शिवाजी महाराज का पिछले साल था उस वक्त कंसीव किया था। इस साल 300वां वर्ष जो है जन्म जयंती का अहिल्याबाई होळकर का चल रहा है। तो इस साल हम वो म्यूज़ियम पे भी काम कर रहे हैं, राजमाता अहिल्याबाई होळकर पे। नेक्स्ट 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 ऐसे अनेकों प्रोजेक्ट्स देश भर के अंदर, सारे सांस्कृतिक प्रोजेक्ट जिनके द्वारा जो अपना कल्चरल फैब्रिक हम लोगों के सम्मुख कैसे रख सकते हैं, जैसे लुम्बिनी में इंडिया इंटरनेशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर एंड हेरिटेज। तो इस तरह के काफ़ी सारे सेंट्रल गवर्नमेंट के और अन्य स्टेट गवर्नमेंट के काम हम कर रहे हैं। इसमें से ये जो काम है इसके बारे में थोड़ा मैं अभी जानकारी दूंगा आपको। एक ऐसा भी प्रस्तावित है जो पिछली स्लाइड पे अगर जाएंगे तो ठीक रहेगा। तो शिवाजी महाराज की जो एक अदम्य जो इनको एक आकर्षण था स्वराज्य का, तो महाड़ से लेके रायगढ़ तक का जो पूरा रास्ता एक स्वराज्य पथ के रूप में कैसे ले सकते हैं, तो सेंट्रल गवर्नमेंट का जो डिपार्टमेंट है नितिन गडकरी जी का, उनके साथ हम कर रहे हैं। तो ये 23 किलोमीटर लंबा रास्ता जैसे ही आप क्रॉस करेंगे तो आपको एक सामान्य व्यक्ति का जो एक स्वप्न था वहाँ से हिंदू साम्राज्य की स्थापना, ये पूरा जो है चित्र आपको स्पष्ट रूप से दिखाई देगा। आगे आगे तो इनका नाम हमने शिव आरंभ इसलिए दिया है कि यहाँ एक शिव युग का आरंभ इस जगह से हुआ। और जैसा मैंने बताया कि जैसे अलग अलग इनके पहलू सब अलग स्थानों पे रखे हैं, तो यहाँ शिवाजी महाराज के ऊपर जीजा माता के जो संस्कार है, इनके गुरुजनों के जो संस्कार है, तो संस्कार की असर कैसे होती है कोई व्यक्तित्व पर कि वो इतनी प्रचंड प्रतिभा धारण करके पूरे देश का एक मार्गदर्शन करता है। तो यही विषय लेके हम इसके अंदर जा रहे हैं। और शिवाजी महाराज के जो फॉर्मेटिव ईयर, जो प्रारंभिक साल थे, तो इनके बारे में बहुत सारी जानकारी हम यहाँ देने की कोशिश करने वाले हैं। साइट आपको पता ही है, यहाँ जो रिजर्वोयर है अपना जुन्नर रिजर्वोयर, उसी के पास ये 80 एकर्स की पूरी साइट है। और ये रास्ता जो शिवनेरी फोर्ट से जाता है, ये पूरी एक कनेक्टिविटी दिखाता है वहाँ की। और ये साइट के अंदर से ये रास्ता पसार होता है। तो ये रास्ते को भी कैसे एक थीम दिया जाए, ऐसा भी एक प्रयत्न हमने किया है। और पूरा ये डिज़ाइन प्रोग्राम ऐसा बनाया है कि जिसमें शिवाजी महाराज के गुण आज की टेक्नोलॉजी के माध्यम से लोगों तक कैसे पहुँचे। तो आप देख सकते हो कि रास्ता बीच में से जा रहा है, 2 पार्ट है। एक पार्ट है इसमें थोड़ा ऊपर का जो है, इसमें बिल्ट मास थोड़े ज़्यादा है। तो मराठा आर्किटेक्चर जो उस समय था उसकी पूरी अनुभूति और उसके साथ दृश्य श्राव्य अनुभूति कैसे हो, वो वहाँ पे दिखाया जाएगा। और आगे जो है ये सारा लैंडस्केप एरिया, तो उस समय की जो लैंडस्केपिंग की एक जो पद्धति थी, उस हिसाब से ये सारा लैंडस्केप डिज़ाइन किया जाएगा। इसमें और भी एंटरटेनमेंट की भी चीज़ें रहेगी, एजुकेशन की भी चीज़ें रहेगी। उस समय जो शिवाजी महाराज खेल खेलते थे, आज के लोग भी वो खेल कैसे खेल सकते हैं, इस तरह की सारी जानकारी। और क्योंकि रिजर्वायर पास में भी है, तो रिजर्वायर में भी कुछ हम आनंद ले सकते हैं, जैसे वाटर स्पोर्ट्स का भी हम यहाँ पे हमने सोचा है। तो ये 2 बेसिक पार्ट है। और जो रास्ता जाता है बीच में से एक सुरंग हमने निकाली है, जो उस समय भी हर किले के बाहर निकलने के लिए एक मार्ग ऐसा रहता था। तो उसमें पूरी टाइम टनल जो है शिवाजी महाराज की पूरी जीवनी की वो दृश्य श्राव्य अनुभव वो ले सकता है। तो उससे ये दोनों पार्ट जो है हमने नीचे से इसको जोड़ने की कोशिश की। हाँ। सबसे जो बड़ा आकर्षण यहाँ पे रहेगा वो है यहाँ का एक डिजिटल म्यूज़ियम। आजकल आप देख रहे हैं कि प्रधानमंत्री संग्रहालय हो, गीता का संग्रहालय हो, सारे डिजिटल जो टेक्नोलॉजी के माध्यम से, तो यहाँ पे हम ये कोशिश करेंगे कि ये जो पूरा इनका जो जीवन जो हम कहना चाहते हैं,
ये होलोग्राफिक प्रोजेक्शन से शिवाजी महाराज के मुख से भी हम कुछ सुन सकते हैं। और भी सारी बहुत सारी चीज़ें होती है, रोबोटिक्स होता है, प्रोजेक्शन मैपिंग होता है। ऐसी जो आजकल की सारी टेक्नोलॉजी है उसका पूरा उपयोग करके ये हम वहाँ पे अलग अलग सेट्स क्रिएट करेंगे। और रात को एक भव्य वहाँ पे एक मल्टीमीडिया शो भी होगा कि जिसमें लोग पूरी जानकारी कुछ 15-20 मिनट के अंदर शिवाजी महाराज की ले सकते हैं। आगे आगे ये कुछ ऐसे विजुअलाइजेशन है जिससे आप फील कर सकते हो कि वहाँ किस प्रकार का आर्किटेक्चर का निर्माण करने का हम सोच रहे हैं। जैसा मैंने बताया, एक्टिविटी ओरिएंटेड भी ये जगह रहेगी। बहुत सारे लोग यहाँ पे कुछ भी सीखना चाहे, परफॉर्म करना चाहे तो वो कर सकते हैं। आगे सोवेनियर शॉप्स वगैरह रहेगी। यहाँ तक आते हैं तो कुछ शिवाजी महाराज के बारे में और जानकारी। एक शिवकालीन गांव का भी पूरा निर्माण हम यहाँ पे कर रहे हैं कि जिससे उस समय का लिविंग कैसा था पूरा ये लोगों को ध्यान में आए। और ऐसी छावनियाँ भी हम खड़ी करने वाले हैं कि उस समय जो लश्करी छावनियों का माहौल कैसा रहता था ये भी लोगों को पता चले। जीजा माता और उसका एक थीम पार्क। तो जीजा माता और शिवाजी महाराज के ऊपर बहुत सारी ऐसी कविताएं लिखी गई है, लोरियाँ लिखी गई है, तो उसका एक थीम पार्क। तो वहाँ जाके वो फील कर सकेगा कि कैसे संस्कार बचपन में उनको मिले थे ये जगह पे। आगे आगे लाल महल जहाँ पे भी उनका कुछ समय गुजरा उसकी प्रतिकृति ये भी यहाँ पे हम कोशिश कर रहे हैं कि ये यहाँ पे हो। आगे और जैसा कि आप जानते हैं कि 2070 में पूरा भारत को नेट ज़ीरो बनाने की एक संकल्पना है। तो ये प्रोजेक्ट जितने भी हम पूरे देश भर में कर रहे हैं सारे नेट ज़ीरो कार्बन, नेट ज़ीरो एनर्जी, नेट ज़ीरो वेस्ट, ये सब इसके अंदर रहेगा। तो पर्यावरण की दृष्टि से भी ये प्रोजेक्ट अपने आप में एक उदाहरण प्रस्तुत करेगा सबके सम्मुख। रेवेन्यू जनरेशन डेफिनेटली बहुत ही इंपॉर्टेंट एस्पेक्ट होता है कोई भी प्रोजेक्ट को सस्टेन होने के लिए। तो यहाँ ऐसे बहुत सारे फंक्शंस रहेंगे कि जिसमें हम पीपीपी मोड पे और लोगों को यहाँ पे लाके हम इनके जो पूरे प्रोजेक्ट की सेल्फ सफिशिएंसी है उसके बारे में हम सोचेंगे। जय शिवराय, नमस्कार। धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. यानंतर लगेच आपण वळूया पर्यटन आराखड्याचं प्रेझेंटेशन. यानंतर मी विनंती करतो आपण पर्यटन आराखड्याचं प्रेझेंटेशन साकारावं. अजितदादा नमस्कार. उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री त्याचप्रमाणे आमदार बेंडके साहेब, मंचावरती उपस्थित सर्व खासदार, आमदार, इतर मान्यवर आणि जुन्नर तालुक्याचे दिंड्या गावातून आलेले असंख्य लोक यांच्यासमोर आज जुन्नर तालुक्याकरता जो केलेला आराखडा आहे तो आज मी माझं नाव दीपक नाईक, RJB कन्सल्टंट्स आणि नेरिल नावाच्या 2 कंपन्यांच्या सहभागातून केलेला हा आपल्यापुढं सादर करत आहे. जुन्नर हे पुण्यापेक्षा कितीतरी जुनं आहे. त्याला 2500 वर्षाची इतिहासाची बॅकग्राऊंड आहे. छत्रपतींची ही जन्मभूमी आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. पण याचा विकास करताना पूर्ण तालुक्याचा जर विकास करायचा म्हणला तर आम्हाला 187 गावं आणि 65 आदिवासी गावं याचा एकत्र विचार केला तरच जुन्नर तालुक्याचा पूर्ण विकास होईल. आणि म्हणून आम्ही याचं पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत या तालुक्यामधल्या प्रत्येक ठिकाणी
अशी 31 आयडेंटिफाईड जागा आहेत की ज्याच्यामुळं आपल्या या सगळ्या 187 गावांमध्ये आणि 65 आदिवासी गावांमध्ये आमदनीचं साधन निर्माण होईल आणि पर्यटनामध्ये जसं आपण नेहमी म्हणतो की एका डायरेक्टली एम्प्लॉईड जो माणूस असतो त्याच्याबरोबर 62 इनडायरेक्टली एम्प्लॉईड लोक होतात. तर पर्यटनामुळे रोजगार हा याच्या मागला खूप मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे, याच्यातला एक एम आहे. नेक्स्ट, आपल्याकडे आहे काय, तर आपला जो वारसा आहे, आपला ऐतिहासिक वारसा हा पहिल्या दशकातून पहिल्या सेंचुरीतून सुरू होतो. भूतलिंगा केव्ज, अंबालिका केव्ज, ही जी लेणी आहेत वेगवेगळी, अशी पुढं पुढं घेत घेत जर आपण आपल्याकडले जलसंपदा आहे, 5 डॅम्स आहेत, शिवसृष्टीबद्दल आणि शिवनेरीबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. एकेकाळी 10व्या-11व्या शतकामध्ये आपण कापड आणि वूल याच्या निर्मितीकरता प्रसिद्ध होतो आणि आर्किओलॉजिकल रिमेन्स इथं खूप जे सापडलेले आहेत. हा प्रत्येक गोष्ट ही आपली एक धरोहर आहे, आपली एक ॲसेट आहे. तर या ॲसेट्समधनं आपण कसा या तालुक्याला डेव्हलप करावं फॉर पर्यटन, याकरता सर्वात प्रथम संकल्पचित्र आम्ही तयार केलं. एक मोठी टीम केली, त्यामध्ये स्थापत्य म्हणजे आर्किटेक्ट्स, RJB ही जरा मोठी टीम आहे, त्यांच्याजवळ जवळजवळ 200 स्थापत्य तज्ज्ञ आहेत आणि या प्रकल्पावरती इंडॉलॉजिस्ट म्हणजे इतिहासकार, त्याचप्रमाणे जंगल आणि वन्यजीव यांच्याबद्दलचे तज्ज्ञ आणि अर्थात नगर रचनेचे तज्ज्ञ, असे अनेक तज्ज्ञ एकत्र घेऊन आपण हे पुढे गेलो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण जुन्नरचा विचार करतो त्याचा कनेक्टिव्हिटी उरलेल्या जिल्ह्याशी कशी होईल, आळंदी वगैरे इतर जिल्ह्याच्या आजूबाजूला, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जे जुन्नरच्या आजूबाजूला पर्यटनाची स्थळे त्यातली कनेक्टिव्हिटी दिली तर तिथले इथे आणि इथले तिथे जाऊन सर्वांगीण विकास जिल्ह्याचा देखील होईल, असा विचार या संकल्पनेत केला. हा आमचा अप्रोच होता. एक विजयी उत्क्रांती ज्यामध्ये आपलं हेरिटेज म्हणजे आपलं जे काय ऐतिहासिक वारसा आहे तो, त्यानंतर शाश्वत सस्टेनेबल विकास, इकॉलॉजी म्हणजे आपल्याकडली वन्यजीव, जैववैविधता, सर्व स्तरातील सर्व लोकांना एकत्र घेऊन जाण्याकरता इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे पुढील 50-60 वर्षाकरता, पुढली पूर्ण सेंचुरी करता हे फ्युचर रेडी कसं असावं हे करण्याकरता पहिल्यांदा आपल्याकडल्या सर्व वारसांचं कॉन्झर्वेशन करण्याची गरज आहे, त्याचा प्लॅन. त्याचप्रमाणे जनसहभाग त्याच्यामध्ये व्हावा म्हणून ते कम्युनिकेट कसं करावं याचा प्लॅन, आणि त्यातून आमदनी सगळ्यांना कशी हवी, रेव्हेन्यू जनरेशन प्लॅन हा याचा भाग आहे. आता यानंतर वी कॅन स्किप दिस. तर यातून आपल्याला मिळालं काय, तर एक ऐतिहासिक जुन्नर, एक धार्मिक जुन्नर, एक नैसर्गिक जुन्नर, एक साहसी जुन्नर आणि शेवटी एक वैज्ञानिक जुन्नर, आपलं GMRT आणि इतर जी भाग आहेत ते. तर या 5 विशेष गोष्टींना आपण कॅपिटलाइज करून त्यातून जुन्नरचं पर्यटन पुढं कसं न्यायचं हा आराखडा आता याच्या पुढं निरनिराळे सर्किट्स निर्माण करून तो निर्माण केलेला आहे. म्हणजे इथे आलेला जो एक पर्यटक असेल तो वाईल्ड लाईफ करता येईल, तो कल्चर करता येईल, तो हेरिटेज करता येईल, तो जलसंपदेकरता वॉटर स्पोर्ट्स करता येईल, आणि त्याचप्रमाणे आपले गड किल्ले, केव्ज याची सर्किट्स आम्ही तयार केलेली आहेत. ती तर थोड्या वेळात तुमच्यासमोर मांडणारच आहोत. त्या विषयाचे तज्ज्ञ, त्यांना मी आता याच्यानंतर हँडओव्हर करेन. नमस्कार. नेक्स्ट. आत्ताच नाईक सरांनी जे एक्सप्लेन केलं, तर हा पूर्ण जो तालुका आहे त्याला आम्ही डिस्टन्स वाईज एक आराखडा बनवला की शिवनेरी जर आपण सेंटरला ठेवलं तर 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये काय काय आणि किती कवर होतं. तर हा जरा टेक्निकल आहे, पण हब अँड स्पोक जर आपण बघितला तर हबचं एक वैशिष्ट्य आहे की जिथे सगळे फॅसिलिटीज येतात आणि एफिशियंट आणि फास्टर डिस्ट्रीब्युशनसाठी मग त्याचे सब हब्स आणि स्पोक्स होतात. तर जुन्नर तालुका मोठा असल्यामुळे आम्हाला हायब्रिड मॉडेल हा हब अँड स्पोकचा आम्ही अडॉप्ट केला. नेक्स्ट.
हब जर आपण अर्बन एरिया जर आपण मोजलं तर एक 4 ते 6 लाख पॉप्युलेशन आहे. त्याच्यानंतर सब हब जे आहे ग्रुप ग्रामपंचायत मंडळ किंवा सर्कल, त्याच्यात 50 ते 70 लाख 1000 आणि मग नंतर टाऊन असं एक आराखडा आहे. तर रुरल आणि अर्बन याचा दोघांचा इंटिग्रेट करून हा प्लॅन कसा करू शकतो नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट सगळीकडे करताना. तर हे जे 5 थीम्स सरांनी सांगितले त्याचं जुन्नर इको टुरिझम म्हणजे ते फडके भंडाराला जे आहे त्याचं आपण कसं बघू शकतो, तो हा पहिला हब आहे. सेकंड हब साहसी जुन्नर म्हणजे हडसर फोर्टला, तिकडे शिंदोळा फोर्ट आहे तिकडे आणि अजून काही फोर्ट्स असतील त्यांना निगडीत काय सर्किट करू शकतो. हेरिटेज हब ऐतिहासिक हब जो आहे तो शिवनेरी फोर्टच्या हब सेंटरला, चावण फोर्ट, नंतर तिकडे पठार आहेत. रिलिजियस म्हणजे धार्मिक स्पिरिच्युअल जे ओझर गणपती, पिंपळगाव डॅम आणि लेण्याद्री. त्याच्यानंतर मनोरंजक हब जे आहे येडगावला, समाधी जी आहे किंवा बेल्हे मार्केट आहे, गिप्सन पार्क आणि मग शेवटचा जो आहे तो विज्ञान वेदिक त्याला जोडून जो येतो तो. तर हा परत मॅप आपण जर बघितला तर इकडे 6 हब्स आपल्याला दिसतात, सब हब 7 आहेत आणि 18 स्पोक्स असं एकत्रित करून पूर्ण तालुक्याचा असा एक आराखडा आम्ही तयार केला आहे जेणेकरून सगळ्याचा विकास एकत्रित बॅलन्स्ड असा होईल. नेक्स्ट आता याचे जर डिटेल्स बघितले तर ह्याच्यातले आम्ही 4 तुम्हाला प्रोजेक्ट्स प्रकल्प दाखवू, पण ह्याच्यातलं एखादं जर बघितलं तर शिवनेरी फोर्टला जो निगडित आहे तो चावणगड केळीला, नाणेघाट पठार, मत पठार, हातवेज, हिवरे पठार, वडज डॅम आणि तिकडे कुकडी नदीचा जो उगम होतो तिकडे. अशा प्रकारे 5 जे हब्स आहेत, सब हब्स आहेत त्यांना नेक्स्ट जे काय आम्ही ॲक्टिव्हिटीज तिकडे प्रपोज करत आहोत त्याच्याबद्दल ही माहिती आहे. त्याच्यानंतर हे प्रोग्रॅम्स कसे कन्वर्ट होऊ शकतात, म्हणजे आम्ही एक संकल्पना ब्रॉड मॅक्रो लेवल प्लॅन केला, त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन कसं होऊ शकतं सब हबमध्ये आणि मग प्रोग्रॅम्स ॲक्टिव्हिटीज. नेक्स्ट आणि ह्या बेसवरून जे 4 सर्किट्स फॉर्म होतात ते एकतर ऐतिहासिक, साहसी, धार्मिक आणि मनोरंजक. तर ह्याचे हे 4 सर्किट्स आणि त्याचे हब्स आणि हब्सच्या मधले जे कनेक्शन्स आहेत असे हे 4 सर्किट्स आम्ही इकडे दाखवले आहेत. सर याचं जे फुटफॉल आहे त्याचा आम्ही अभ्यास केला. पूर्ण वर्षभरात 5 प्रकाराचे पर्यटक येतात इकडे. पिलग्रिम्स येतात, ट्रेकर्स येतात, विद्यार्थी येतात, नेचर लवर्स आणि आर्किओलॉजिस्ट. तर हे 5ही पर्यटकांचा फुटफॉल कधी जास्त असतो, आर्किओलॉजिस्ट जर आपण बघितलं ते वर्षभर येतात किंवा पिलग्रिम्स येतात ते जानेवारी ते मार्च आणि जून, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं येतं. तर आता ह्याचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की ही लोक फक्त 1 किंवा 2 दिवस राहतात. तर ह्या सगळ्यांचा स्टे जो आहे तो कसा लांबवू शकू, म्हणजे 1-2च्या पेक्षा 1 आठवडा किंवा 15 दिवस, त्याचा हा आराखडा आहे. आणि 3 प्रकारचे जे धोरण आहेत ते इकडे आम्ही नेक्स्ट मांडले आहेत. एकतर कम्युनिटी, त्यामुळे जे काही फार्मर्स आहेत, विद्यार्थी, टुरिस्ट, विलेजर्स, लोकल लेवलचे. त्याच्यानंतर आपल्याकडे जे संपत्ती आहे म्हणजे पूर्ण जुन्नरची संपत्ती आहे त्याला आम्ही म्हणजे नॅचरल संपत्ती आहे किंवा बिल्ड संपत्ती आहे त्याला धरून आणि मग कम्युनिटी इकॉलॉजी आणि त्याला इकॉनॉमिकली कसं आपण वायबल करू शकतो याच्याविषयी आहे. आता हा प्रकल्प खूप प्रचंड मोठा असल्यामुळे फेज वाईज याचं डेव्हलपमेंट करायला लागेल. त्यामुळे 3 प्रकारचे जे आपल्याकडे सध्या संपत्ती आहे त्याला कसं आपण जतन करू शकतो, दुसरं त्याला फॅसिलिटीज मिनिमम आणि तिसरं मग ते कसं वाढवू शकतो. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रकल्पाला 4 प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर दिलेले आहेत. एक तर बेसिक सायनेजेस, ट्रेकिंग रूट्स, इन्फॉर्मेशन गॅलरी, युटिलिटीज असले की आपल्याला आधीच्या प्रेझेंटरनी जो सांगितलं की हरित कसं बनवायचं, सस्टेनेबल, वेस्ट मॅनेजमेंट, वॉशरूम्स, रेस्टरूम्स आणि त्याला सगळ्यांना लागणारे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि मग त्याला ॲक्टिव्हिटीजमध्ये कन्वर्ट कसं करू शकतो. म्हणजे एका दिवसाचं पर्यटन 6 दिवसाचं करायला आपल्याला हे सगळे ॲक्टिव्हिटीज इंट्रोड्यूस करायला लागतील. नेक्स्ट आता हे प्रत्यक्षात कसं दिसेल अशी काही संकल्पना किंवा मॅडम आपल्यासमोर मांडतील.
नमस्कार. पहिलं जे आपण बघणार आहोत एक्झाम्पल ते आहे नाणेघाट पठार. आता हा एक ड्रोन शूट आम्ही घेतलेला आहे फडके बंधारा ह्याचा. आता हे जे आम्ही दाखवत आहोत ते एक पॉसिबिलिटी ऑफ साईट आहे. नाणेघाट हे इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे कमीत कमी त्याच्यावरती बांधकाम होईल आणि इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट कमी असेल त्या प्रकारे आम्ही त्याचं प्लॅन केलेलं आहे. ही प्रपोज साईट आहे. इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे आम्ही ग्राउंड फ्लोअर स्ट्रक्चर्सच ठेवले आहेत कारण की इको सेन्सिटिव्हचे काही गाईडलाईन्स आहेत ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आता आपण साईटमध्ये जे जे आर्किटेक्चर आम्ही इमॅजिन करतो आहे ते आम्ही दाखवतो. हे एंट्रन्स आहे. आता बघाल तुम्ही तर मराठा आर्किटेक्चरल स्टाईल आम्ही यूज केलेली आहे. दगडी बांधकाम आम्ही बघतो आहोत इथे. दगडी बांधकाम ह्याच्यासाठी पण कारण की जेव्हा आपण ग्रीन आर्किटेक्चर म्हणतो तेव्हा एअर कंडिशन न यूज करता आपण जुन्नरचं जे काही ॲटमॉस्फिअर आहे ते कसं आपण एक्सपिरियन्स करू शकू त्याच्यावरती. जसं आपण साईटवरती एंटर करतो हे इंटिरियर्स आहेत साईटचे. एक भव्य असं डायनिंग हॉल आहे. देर आर लॉट ऑफ अकोमोडेशन्स जे आम्ही क्रिएट केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. जे काय काय जण खूप मोठ्या ग्रुपमध्ये पण येतात संख्येमध्ये येतात मग त्याच्यासाठी वेगळं अकोमोडेशन. काही ज्यांना एकट राहायचं असतं त्यांच्यासाठी अकोमोडेशन. ॲम्फी थिएटर्स आहेत सोशल आणि कल्चरल शोजसाठी. बटरफ्लाय हे खूप त्यांचा प्रेझेन्स आहे नाणेघाटावरती त्याच्यामुळे बटरफ्लाय गार्डन आणि त्याच्या भोवतीचं आर्किटेक्चर. आता नाणेघाटला जात असताना आपण एक कॅम्पिंग साईटची पॉसिबिलिटी पण बघू शकतो. हा जो व्हिडिओ आहे तो पठारावरचा आहे. इथे लोकल इनिशिएटिव्स खूप आहेत. जसं भडकमकर म्हणून एक आहेत त्यांनी ॲक्च्युली इकडच्या टेम्परेचरचा अभ्यास केला आहे आणि त्यांच्या अभ्यासाच्या हिशोबाने की 1 डिग्री कमी टेम्परेचर आहे महाबळेश्वरला कम्पेअर केलं तर. त्याचं कारण हेही आहे की ऑल्टिट्यूड वाईज ते हाय आहे आणि स्टार गेझिंग पण आपण करू शकतो त्याच्यामुळे आम्ही ऑब्झर्वेटरी ही प्लॅन केलेली आहे. नेक्स्ट आता आपण वळतो आहोत हिवरे पठाराकडे. हिवरे पठार हे अगेन नोन फॉर इज बायोडायव्हर्सिटी. त्याच्यामुळे त्याचं फ्लोरा फाउना पण खूपच स्पेसिफिक असल्यामुळे खूपसे रिसर्चर्स पण अट्रॅक्ट होऊ शकतात. आता हिरवे पठार हे आपल्याला नो व्हेकल झोन म्हणून आणि नो प्लास्टिक झोन म्हणून डेव्हलप करायचं आहे. तर हिरवे पठाराच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्यांना लक्षात घेऊन जसे आंबे, हातवी, सुकलवेडे, पिंपरवाडी इथे आपण ॲग्रो टुरिझम प्लस टुरिझमच्या निगडीत जे काही स्टे रिलेटेड रिसॉर्ट्स आहेत ते प्लॅन करून त्याचं डेव्हलपमेंट बघू शकतो. आणि हिरवे पठाराला जाताना बुलक कार्ट्स किंवा व्हेकल्स ह्याचा आपण उपयोग करू शकतो. आता इकडचं जर तुम्ही मास्टर प्लॅन बघाल तर त्याचं फुटप्रिंट आम्ही खूप कमी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे कॅरिंग कपॅसिटी पण कमी होईल. आणि जे आर्किटेक्चर आहे ते पण एकदम मिनिमल आहे आणि इको और इकोलॉजिकल मटेरियल्सला यूज करून आर्किटेक्चर आहे. आपलं दुसरं एक्झाम्पल आहे ते येडगाव. हा येडगावचा ड्रोन शॉट आहे. प्लेट राईट. ही आता येडगावची साईट आहे. येथे श्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक आणि एक थीम पार्क असं आम्ही प्लॅन केलेलं आहे. इकडच्या ॲक्च्युली साईट ऑलरेडी गव्हर्मेंट लँड आहे जी अलॉट केलेली आहे. तिथे कंपाऊंड वॉल पण झालेलं आहे आणि ॲक्सेसिबिलिटी पण आहे.
आता आपण काही त्याचे इमॅजिनेशन्स बघू थीमॅटिक पार्क्सचे. हे मनोरंजन सर्किटमध्ये येईल. आणि इथून ओझरला यायला जायला पण बोटीचा पण वापर करता येईल आपल्याला. आपल्या चौथ्या ह्याच्यावरती जाऊ, जे आहे डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन पार्क. आता ही फॉरेस्ट लँड आहे, त्याच्यामुळे फॉरेस्ट लँडचे गाईडलाईन्स आपल्याला लक्षात घेऊन ह्याचं प्लॅनिंग करायला हवं. अलेक्झांडर गिब्सन पार्कचे ते ऑलरेडी एक बॉटॅनिकल गार्डन आहे. हिस्ट्रीमध्ये तर त्यांचं खूप नोन आहे. आणि आजूबाजूला त्यांनी खूपशा आदिवासी लोकांबरोबर राहून खूपसा अभ्यास केलेला आहे जुन्नरचा. आणि त्याच्या वेगवेगळे जे स्पीशीज आहेत त्याचं बॉटॅनिकल गार्डन त्यांनी क्रिएट केलेलं आहे. तर त्याचं रेस्टोरेशन आपण प्लॅन करत आहोत. तिथे ते जे राहायचे त्यांचं स्ट्रक्चर पण आहे, ते पण रिस्टोअर करून सध्या त्याच्यात आता म्युझियम प्लॅन होतं आहे. आता हे सगळं करत असताना खूपशी गावं आहेत, त्याच्यामुळे ॲग्रो टुरिझमचा पोटेन्शियलही खूप आहे. तर कपॅसिटी बिल्डिंग सारखे आणि पार्टिसिपेटरी अप्रोच हा एक आम्ही ध्यानात ठेवलेला आहे. त्याच्याबरोबर खूपसे सायनेजेस आपल्याला लागतील, इन्फ्रास्ट्रक्चरही लागेल आणि वेगवेगळे डिफरंट ॲक्टिव्हिटीज पण आपण प्लॅन करू शकतो. सरतेशेवटी मला एक सांगावंसं वाटतं की ह्या सगळं इनिशियल अभ्यास करताना आम्हाला जुन्नरमधील लोकसहभाग आणि तिथले जुन्नर टुरिझम डेव्हलपमेंट मॅनेजमेंट फाउंडेशन यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी खूप मदत केली. विशेषतः चेतन पारखे, विलास कडलक, विनायक खोत, जितेंद्र देशमुख आणि एक विशेष नमूद करायचं म्हणजे आमदार साहेबांनी आम्हाला इतकं एनकरेज आणि मदत केली की प्रत्येक लेवलला, प्रत्येक छोट्या छोट्या गावात जायला देखील त्यांनी गायडन्स खूप चांगला दिला. त्यातून हा आराखडा तयार करण्याची क्षमता आणि ती सर्वांना समाविष्ट करून सर्व तालुक्यातील सर्व गावांना एकत्र घेऊन करण्याची क्षमता या आराखड्यात निर्माण होईल याची आम्हाला खात्री वाटते. आज आपणा सर्वांसमोर आणि अजितदादांसमोर विशेषतः या लोकप्रतिनिधींसमोर ही मांडण्याचं आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली म्हणून आपले धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हे जे तुमच्यासमोर 2 सादरीकरण केले हे खूप असा इनिशियल स्टेजला आहे आणि हे DPR तयार करत असताना आपण जो डेटा कलेक्ट केला होता त्याच्यानुसार तो केलेला आहे. अजूनही त्याच्यामध्ये खूप इनपुट्स आपण घेऊन आपण पुढे जातो आहे. फक्त उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा असतील, आपले पालकमंत्री असतील, ते आणि आम्ही जुन्नरच्या टुरिझम डेव्हलपमेंटसाठी काय काम करतो हे एक तर शोकेससुद्धा केलं आहे. आणि आज आपण इथं टुरिझम इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे तज्ज्ञ आहात तुमच्याशी पण दादा चर्चा करणार आहे. तर आम्ही त्याच्यातले काही नेम्स सिलेक्ट केलेत की जेणेकरून आपली मीटिंग अप्रोप्रिएट आणि टाईमली आपण फिनिश करू शकू. तर मी दादांच्या परवानगीने पर्यटन आराखडा संदर्भात पर्यटनाच्या संस्थेमध्ये NGO म्हणून काम करणारे शेखरजी नलवडे यांना विनंती करतो की तुमचं काय मत असेल तुम्ही मांडावं. त्यांना एक कॉर्डलेस माईक तिथं द्या. धन्यवाद. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार अतुल बेनके आणि इतर मान्यवर, या आराखड्याबद्दल जे स्थानिकांचे इनपुट घेण्याबद्दल तुम्ही जी योजना घेतली त्याबद्दल खूप खूप आभार. जर मी या पर्यटन आराखड्याबद्दल थोडक्यात सांगायचं जर झालं 2 ते 3 मिनटामध्ये, तर मी एवढं सांगेन की पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे 3 प्रश्न जे आहेत ती त्रिसूत्री आहे या आराखड्याची, ती अशी असायला हवी की या जुन्नर तालुक्यामध्ये जे ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक जे काही वातावरण आहे, कला आहेत, क्रीडा आहेत, त्या सगळ्यांचं या प्रकल्पांमुळे जर संरक्षण आणि संवर्धन होतं आहे का या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की ह्या कार्यक्रमामुळे की ह्या प्रकल्पांमुळे आपल्याला जर
स्थानिकांना याच्यातून रोजगाराच्या संधी मिळणार आहेत का आणि त्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध होणार आहेत का, या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, ह्या तालुक्यामध्ये जो जबाबदार पर्यटक येणार आहे त्याला हवं ते आणि हवं त्या पद्धतीने मिळणार आहे का, या तीनपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर जर नाही असेल तर संकल्पना आपल्याला परत विचारात घ्यावी लागेल. पण या 3 प्रश्नांचं उत्तर हो असल्याच्यानंतर ती संकल्पना पुढे जाऊ शकते. त्याच्यानंतर आराखड्याच्या स्वरूपाबद्दल जर बोलायचं झालं तर जुन्नर तालुक्यामध्ये आत्ता साधारणपणे 5 ते 6 असे वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन होऊ शकतात अशी उपलब्धता आहे. त्याचबरोबर जर आपण क्रीडा साहसी पर्यटन वगैरे अशा वेगवेगळ्या जर नवीन संधी आणि मनोरंजनाच्या संदर्भात जर तयार करायचं ठरवलं तर ते जास्त संयुक्तिक होऊ शकतं. आणि हा आराखडा अतुलदादांनी सांगितल्याप्रमाणे साधारणपणे 25 वर्षाकरिता आराखडा बनवला जाणार आहे. तर त्याच्यामध्ये विनंती अशी आहे की पहिले 5 वर्षासाठी, पहिल्या वर्षापासून 5व्या वर्षापर्यंत काय काय होणार त्याचं डिटेलिंग होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मग 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 या हिशोबाने जर आपण 25 वर्षापर्यंत आराखडा निर्माण केला तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हिजन क्लिअर होईल आणि पुढच्या 25 वर्षात काय होणार आहे याचा आपल्याला अंदाज येईल. आता मला एक गोष्ट चांगली जाणवली की हे सगळं जुन्नर तालुका इन्क्लुझिव्ह आहे. फक्त पश्चिम पट्टा किंवा मध्यपट्टा असं न घेता पूर्व पट्ट्यापासून सर्वत्र विखुरलं जाणारं पर्यटन आहे. म्हणजे जिथे जे आहे ते ठीक आहे, पण जिथे काही नाही आहे तिथे नवीन जे आपण प्रकल्प घेणार आहोत की पर्यटनाच्या निर्मितीसाठी, त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर सगळ्यांकडे इन्क्लुसिव्ह काम होईल आणि सगळ्या ठिकाणी पर्यटनाच्या क्षेत्रात विकास होईल आणि आपल्याला तालुक्यामध्ये फुटफॉल सगळीकडे विस्थापित करता येईल आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त पर्यटनांना अकोमोडेट पण करता येईल. त्याच्यानंतर मार्केटिंग, एक गोष्ट मला दिसली नाही याच्यामध्ये की आपण जे काही निर्माण करणार आहोत ते जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोचवत नाही आणि लोकांना कळत नाही की इथे अशा प्रकारचं काही आहे, तोपर्यंत इथे पर्यटक वाढण्याची शक्यता फक्त त्यांच्या माउथ पब्लिसिटीमधून होऊ शकते. पण आपल्याला जर ॲग्रेसिव्हली कार्यक्रम पुढे ड्राईव्ह करायचा असेल तर त्याचं मार्केटिंग होणं खूप खूप आवश्यक आहे. स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी किंवा उद्योगाच्या संधी मिळण्यासाठी जर नियोजन आराखड्यातच काही जर तरतूद केली तर ते सगळ्यात जास्त उपयुक्त होईल असं मला वाटतं. व्यावसायिक आणि उद्योजकांना ज्या ज्या काही संधी याच्या मिळणार आहेत की समजा एक खिडकी योजना असेल किंवा काही टॅक्समध्ये सवलत असेल किंवा मग नियोजनामध्ये जर त्यांना काही बेनिफिट्स होणार असतील तर त्याचाही विचार या नियोजन आराखड्यात व्हावा अशी विनंती आहे. आणि ज्यावेळेला या आराखड्याची अंमलबजावणी होईल त्यावेळेला माझी अशी विनंती आहे की आजच्या तारखेला जुन्नर तालुक्यामध्ये बघितलं तर वन विभाग आहे, PWD आहे, ही खाती जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाचा भार होत आहेत. तर पर्यटन विकास अधिकारी जुन्नर तालुक्याला स्पेसिफिकली असावा आणि पर्यटनाचं स्वतःचं कार्यालय जुन्नरमध्ये असलं तर ते जास्त ॲग्रेसिव्हली ड्राईव्ह केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर जुन्नरचा ज्यावेळेला कुठलाही विकासाचा कार्यक्रम घेतला जाईल त्यावेळेला पर्यटन आराखडा आधारभूत धरून त्याच्या समायोजित मग ते PWDचा असेल, वन विभागाचा असेल, तर पर्यटनाच्या आराखड्यांनी जर एकमेकाच्या समन्वयाने जर आराखडे डेव्हलप केले तर पर्यटनाला जास्त चालना मिळू शकते असं मला वाटतं. त्याच्यानंतर अजितदादांना एक विनंती आहे की जर या आराखड्यासाठी शाश्वत निधीची जर तरतूद झाली तर खूप चांगलं होईल. म्हणजे जर आपण असा GR काढलात की दरवर्षी जुन्नर तालुक्याच्या पर्यटनासाठी पर्यटन मंत्रालय जे आहे त्याच्यापैकी 5, 10, 15% जे काही असेल, नंबर मी नाही बोलू शकत इथे, पण कमीत कमी तेवढी तरतूद दरवर्षी होईल असं जर शासनादेश जर निर्मित झाला तर दरवर्षी या जुन्नरच्या पर्यटनाला विकासासाठी जो निधी लागणार आहे तो मिळेल याची शाश्वती निर्माण होईल. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी लागते की जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनचा विकास करताना आपल्याला जर इथल्या स्थानिक लोकांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम जर ड्राईव्ह करायचे असतील की जेणेकरून ते पर्यटनपूरक काम करू शकतील, उद्योग सुरू करतील, व्यवसाय सुरू करू शकतील, तर ते स्किल डेव्हलप डिपार्टमेंटबरोबर आपण कोऑर्डिनेट करून प्रत्येक लोकांना, सगळ्यांना स्थानिकांना ट्रेनिंग देणं किंवा उद्योगाच्यासाठी काय काय करू शकतात, काय नाही करू शकतात याच्याबद्दलची माहिती देणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रितपणे केल्या तर तालुक्याचा विकास होईल, तालुक्याच्या पर्यटनाचा विकास होईल, त्याबरोबर स्थानिकांचा विकास होईल आणि पर्यटनाचा कुठल्याही पद्धतीने ऱ्हास होणार नाही अशी मला शक्यता वाटते. धन्यवाद. थँक्यू शेखरजी.
तुम्ही जे जे इथं मांडतायत ते कन्सल्टंट लिहून घेतात ते, नंतर ते सक्षम अधिकाऱ्यांशी चर्चा करून करतील. नेक्स्ट, ॲडव्हेंचर टुरिझम आपल्याकडे खूप वाढलेलं आहे. ते साहसी पर्यटनामधले आपल्या तालुक्यातले जितेंद्र हांडे हे एक एक्सपर्ट आहेत. ते आलेत का इथं? हांडे देशमुख, हां प्लीज तुमचं काय सजेशन असेल तर तुम्ही सजेस्ट करता. त्यांना एक माईक द्या. माईक पास ऑन करायला एक कोणतरी उभं करा तिथे. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री अजितदादा आणि सन्माननीय व्यासपीठ, ॲडव्हेंचर क्षेत्राचा विचार केला असता जुन्नरला साहसाची पंढरी म्हटलं जातं आणि जुन्नरमध्ये साहस फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आत्ता आपण जेव्हा हा DPRचा काही स्लाईड्स पाहत होतो त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की इथे नैसर्गिक संपदा खूप आहे. आपल्याकडे 10 किल्ले, 5 धरणं, अनेक घाटवाटा, अनेक जंगलं, गवताळ राणे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यातून साहस पूर्ण इथे वाढू शकतं. आपल्याकडे सध्या ट्रेकिंग आणि रॅपलिंग या 2 प्रकारचे साहस फार प्रमाणात चालतात. पण याच्याशिवाय अनेक गोष्टी आहेत की फॉर एक्झाम्पल वाया फराटा झालं, स्कायनेट झालं, हँगिंग टेंट झालं, त्यानंतर तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकतात की ज्या लँड ॲडव्हेंचरमध्ये येतात. आपल्याकडे 5 धरणं आहेत, त्यामुळे वॉटर बेस्ड ॲडव्हेंचरमध्ये पण खूप मोठा स्कोप आहे. मी या गोष्टींची नावच घेत बसलो तर मला 2 तास पुरणार नाहीत. मला सांगायचं महत्त्वाचं हे आहे की हे सगळं उभं राहत असताना, फॉर एक्झाम्पल आता मी लेण्याच्या पायथ्याशी गिरिजा ॲडव्हेंचर पार्क उभं केलं, पण गिरिजा ॲडव्हेंचर पार्क उभं केल्यानंतर ते चालवणं आणि त्याकरता फुटफॉल असणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि हा फुटफॉल येण्याकरता त्याला थोडासा सरकारी सपोर्ट लागेल. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होणार, शासकीय सपोर्ट असेल तर या गोष्टी होणं सोपं होईल, अदरवाईज या गोष्टी होणं खूप अवघड आहे. दुसरी गोष्ट की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करू, पण हे चालवणार कोण? कारण या चालवण्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्याकरता ट्रेंड किंवा स्किल चालवणारे लोक पाहिजेत. इथे आउटडोर एक्सपर्ट्स पाहिजेत. आणि गेले 40 वर्ष मी पाहतोय, गेले 40 वर्ष आम्ही ह्याच्याकरता धावपळ करतोय, पण जुन्नरमध्ये कुठल्याच प्रकारचं अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत नाही आहे. तर मुख्य म्हणजे जुन्नरमध्ये एक अशा प्रकारची माउंटेन इन्स्टिट्यूट उभी राहावी, कारण जुन्नरमध्ये चांगल्या प्रकारची रॉक नर्सरी आहे, चांगल्या प्रकारचे रॉक स्ट्रक्चर्स आहेत की जिथे रॉक नर्सरी उभे राहू शकतात. नाणेघाटाचा एरिया झाला किंवा मांदर आणि मुथाळण्याचा एरिया झाला तर त्या एरियामध्ये अशा प्रकारचं पोटेन्शियल खूप आहे की जिथं अशा प्रकारची रॉक नर्सरी उभी राहू शकते. वॉटर ट्रेनिंग स्कूल इथे उभे राहू शकतात, कारण आपल्याकडे चिरेवाडीसारखं डॅम आहे की जिथे स्कुबा डायव्हिंग किंवा स्नॉर्कलिंग सारख्या गोष्टी पण होऊ शकतात आणि तसं पोटेन्शियल तिथं आहे. त्याच्यानंतर राफ्टिंग, कायाकिंग सारख्या सोप्या गोष्टी होण्याकरता खूप जागा आहेत. हे सगळं उभं करण्याकरता आणि हे सगळं करण्याकरता स्किल लेबर जर किंवा स्किल इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर त्याकरता आपल्याला मुख्य म्हणजे आपल्याकडे एखादी इन्स्टिट्यूट, ती माउंटेन इन्स्टिट्यूट किंवा ॲडव्हेंचर इन्स्टिट्यूट किंवा गाईड इन्स्टिट्यूट, गाईड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि अलाइड स्पोर्ट इन्स्टिट्यूट अशी जर उभी राहिली तर ते फार चांगलं काम होईल. तर त्याच्याकरता प्रयत्न होण्याची गरज आहे. आणि हे सगळं उभं करण्याकरता सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या, म्हणजे शेखरजींनी ऑलरेडी बोललेले आहेत की याच्याकरता शासकीय सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. मग त्याच्यामध्ये PPP मॉडेल्समध्ये गोष्टी झाल्या तरी सोपं होऊ शकेल, पण त्याला शासकीय सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे. ते झालं तर या गोष्टी सहज उभ्या होते राहतील. अदरवाईज या स्थानिक लेवलला बऱ्याच संस्था प्रयत्न करतात आहे, पण त्याला त्याची फलच म्हणजे काय, त्याला काही होत नाही आहे. तर कारणच मुख्य हे आहे की अशा गोष्टी करण्याकरता जो शासकीय सपोर्ट आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो मिळाला पाहिजे, एवढं सांगायचं. थँक्यू जितेंद्र. आदरणीय दादांना मी सांगू इच्छितो की जुन्नर तालुक्यामध्ये देशात एका ठिकाणी कुठं सापडणार नाही एवढ्या लेण्यांचा समूह आहे. जवळपास 319पेक्षा जास्त लेण्या आहेत. त्याचे एक्सपर्ट आमचे जुन्नर तालुक्यामध्ये काय सिद्धार्थ कसबे नावाचा, त्याला काही सजेस्ट करायचं करा. आणि मी सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटनी ॲडॅप्ट हेरिटेज असं एक संकल्पना भारताच्या हेरिटेज विकासासाठी काढली आणि त्याचे पत्रव्यवहार आम्ही आदरणीय दादा, आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत केंद्र सरकारकडे केले आणि ॲडॅप्ट हेरिटेजमध्ये आपल्या लेणी समूहांचं एनलिस्टिंग झालेलं आहे. मंजुरी प्राप्त झालेली आहे, पण एनलिस्ट झालं आहे. पण ते निश्चित प्रकारे दादांच्या मदतीने आपण ते मंजूर करू. सिद्धार्थ. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना नमस्कार करतो. आणि जुन्नर तालुक्यातील लेणी सांगण्याची संधी मला आदरणीय दादांसमोर भेटली तर त्याचा पुरेपूर मी फायदा घेणार आहे. त्याला कारण असं आहे की जुन्नर तालुक्यामध्ये ज्या लेण्या आहेत ह्या लेण्या भारतभरामध्ये जवळजवळ 1200 लेण्या आहेत आणि ह्या 1200 लेण्यांपैकी 350 लेण्या हे एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत, ज्या जुन्नर शहराच्या 5 ते 6 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहेत. त्याचप्रमाणे
छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी, या किल्ले शिवनेरीवरती सुद्धा एकूण 60 लेण्या आहेत. या 60 ते 80 लेण्यांमध्ये अगदी अजिंठामध्ये ज्या प्रकारे चित्रकारी आहे, तर ती चित्रकारी सुद्धा त्या ठिकाणी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी जो पुरावा ग्राह्य धरला जातो, तर तो म्हणजे नाणेघाटाचा शिलालेख. नाणेघाट हा सर्वांच्या परिचयाचा आहे. या नाणेघाटामध्ये भारतभरातून आता पर्यटक येऊ लागलेले आहेत. त्यात ते रिव्हर्स वॉटरफॉल असेल किंवा वर्षा पर्यटन असेल, परंतु आपला मराठी भाषेचा जो अभिजात दर्जा ज्या शिलालेखामुळे आपल्याला प्राप्त होणार आहे, त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये जो सर्वात मोठा शिलालेख आपल्या ह्या जुन्नर तालुक्यातील नाणेघाटामध्ये प्राचीन व्यापारी मार्ग असलेला तो नाणेघाट, त्या शिलालेखाचं संवर्धन करणं, त्याचप्रमाणे या नाणेघाटाच्या शिलालेखाची माहिती तेथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे या 2000 वर्षांपूर्वी ह्या जुन्नरवरती ज्यांनी राज्य केले ते म्हणजे सातवाहन साम्राज्य, हे मूळच्या आंध्रचे आहेत, परंतु ही जुन्नर त्यांची आर्थिक राजधानी होती, पैठण त्यांची मेन राजधानी होती. तर त्या सातवाहन राजांचं सुद्धा त्या नाणेघाटामध्ये जर लोकांना माहिती झाली तर ते सुद्धा व्यवस्थित राहील. त्याचप्रमाणे आपल्या जुन्नरमध्ये आल्यानंतर आपल्याला भीमाशंकर, त्यानंतर अंबा अंबिका, भूतलिंग, शिवनेरी लेणीगट, गणेश लेणीगट, तुळजा लेणीगट असे एकूण 5 ते 6 महत्वाचे लेणीगट मिळतात. या जुन्नरमध्ये एकही बुद्धांची मूर्ती मिळत नाही. त्याला कारण म्हणजे या जुन्नरमध्ये असणारा लेणी समूह, तो म्हणजे थेरवाद परंपरेतील लेणी समूह आहे. आणि हा लेणी समूह पाहण्यासाठी या सर्वच्या सर्व लेण्या 2000 वर्षांपूर्वीच्या आहेत. या सर्व लेण्या या जुन्नरकरांनी किंवा या भारतभरातील लोकांनीच दान देऊन बनवलेल्या नाही आहेत, तर या जुन्नरच्या लेण्यांना दान देण्यासाठी अगदी ग्रीक लोक सुद्धा या जुन्नरमध्ये आलेले आहेत. दादा, शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीच्या बाजूच्या मंदिराच्या बाजूला एक लेणं आहे. त्या लेण्यांमध्ये यवन चिटस गतानं, यवन म्हणजे जो ग्रीक देशातून व्यक्ती आलेला आहे, या ग्रीक देशातील व्यापाऱ्याने तिथल्या भिक्खू संघासाठी, जो बौद्ध भिक्खू संघ आहे, त्यासाठी भोजन मंडप दान दिलाय. एवढा महत्वपूर्ण शिलालेख आहे. त्याचप्रमाणे खूप साऱ्या ग्रीकांनी लेण्या या ठिकाणी दान दिलेल्या आहेत. ग्रीकांची मोठी वस्ती या ठिकाणी होते. आजही ग्रीक देशातून लोक या लेण्या पाहण्यासाठी येतात. या लेण्या पाहण्यासाठी जपान, थायलंड, श्रीलंका, अमेरिका अशा भरपूर देशातून लोक जुन्नरमध्ये येत आहेत. परंतु जुन्नरमध्ये लेण्या पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांना संकटांना सामोरं जावं लागते. त्यातली सर्वात महत्वाची संकट म्हणजे ज्या लेण्यावरती असलेली मधमाशांची पोळी आहेत. सध्या आपण जुन्नर पर्यटन विकास संस्थेमार्फत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्थेमार्फत या लेण्यांचं जगापर्यंत आणण्याचं काम करतोय. त्यासाठी पुरातत्व विभाग आता त्या लेण्यावरती काम सुद्धा सुरू केलेलं आहे. परंतु जर मधमाशांची पोळी त्या ठिकाणी जी आहे तर ती जर निघाली, त्याचप्रमाणे ह्या जुन्नरच्या पूर्ण लेण्यांची माहिती या पूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी एअरपोर्ट्स असतील, तर त्या एअरपोर्ट्सवर या जुन्नरच्या लेण्यांची माहिती जर मिळाली तर ज्या प्रकारे जगभरातील पर्यटक हा अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी येतो, त्याचप्रमाणे हा जगभरातील पर्यटक या ठिकाणी सुद्धा या लेणी पाहण्यासाठी येतील. एवढंच मी सांगेल. आपले खूप खूप धन्यवाद. रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स खूप आपल्या तालुक्यात वाढले. ते सर्वांच्या वतीने विनायकजी करपे आपलं मत व्यक्त करतील. आणि प्रत्येक वक्त्याला विनंती की तुम्हाला सूचना काय करायच्या ते 2 मिनिटात करा. इतर माहिती नका देऊ, फक्त सजेस्ट व्हॉट यू वॉन्ट टू डू. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, तटकरे साहेब, आमच्या तालुक्याचे आमदार माननीय अतुल शेठ बेनके, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व अधिकारी आणि बंधूंनो, मी हॉटेल व्यवसायामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये काम करत आहे आणि त्यामध्ये तालिश बुटीक रिसॉर्ट या नावानं मी नाणेघाट येथे गेले 2021 पासून व्यवसाय करत आहे. एक वेगळ्या पद्धतीचं बुटीक रिसॉर्ट या ठिकाणी मी उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर ही संकल्पना म्हणजे मी ज्यावेळेस 12-13 वर्षापूर्वी माननीय माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्याबरोबर मावळामध्ये जायचा आणि त्यावेळेस साहेबांचं जे दृष्टिकोन होता आणि ते नेहमी भाषणामध्ये सांगायचे की तुम्ही स्वित्झर्लंडला कुठं जाताय, कुठं कॅलिफोर्नियाला जाताय, तर जुन्नर तालुक्यातला पश्चिम भाग हाच एवढा सुंदर आहे की तो अगदी आपल्या कॅलिफोर्नियापेक्षा सुद्धा भारी आहे. आणि त्यामुळंच माझी दृष्टी त्या ठिकाणी फिरत असताना तिथंच या ठिकाणी आपण जुन्नरकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून, देशभरातून जे लोक येतात त्यांच्यासाठी एक छान रिसॉर्ट करावं ही आमची मानसिकता आली. 2018 पासून ते 2020-21 पर्यंत बांधकाम पूर्ण केलं आणि 21 पासून तालिशचं काम या ठिकाणी चालू झालेलं होतं. अनेक पर्यटक त्या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटक येतात. बेसिकली मुंबई, पुणा आणि स्पेशली गुजरातवरून पण 3-3 दिवस राहण्यासाठी या ठिकाणी लोक येतात. कारण रिसॉर्टचं बांधकाम करताना आम्ही सातत्याने काळजी घेतली होती की कुठंही
निसर्गाला धक्का लावायचा नाही आहे, कुठल्याही JCB पोकलॅन लावून लेवल करायचे नाही, कुठल्याही RCC काम करायचं नाही आहे. तर नॅचरल जसं आता ह्या ठिकाणी ह्या मार्गदर्शकांनी आपल्याला सांगितलं त्याच पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे की लोकल स्टोन वापरलं आहे, लोकल त्या ठिकाणी लाकूड वापरलं आहे, तिथलीच माती आणि कौलं वापरून या ठिकाणी रिसॉर्ट केलेला आहे. त्यामुळं त्यातला जो पूर्ण जो काही व्ह्यू आहे, लुक आहे, तो एकदम तिथल्या वातावरणाला साधेसाच या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर त्या भागातल्या काही अडचणी आहेत, कारण तिथला जो काही सिमेंट वापरलंच नाही, सिमेंट वापरलेलं आहे, पण मॅक्झिमम जास्तीत जास्त स्टोनमध्ये काम करताना कोरडं बांधकाम पण खूप केलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी ह्या पण आहे, कारण तिथलं जे काही वातावरण आहे ते म्हणजे पावसाळ्यात अत्यंत खूप हेवी पाऊस आहे, तर उन्हाळ्यात अत्यंत कडक ऊन आहे. तरी पण तिथलं वातावरण हे जसं आत्ता सांगितलं की महाबळेश्वरपेक्षा 1 डिग्री कमी, हा अगदी एप्रिल मे मधला आमचा अनुभव आहे की थंड हवेचंच त्या ठिकाणी ते ठिकाण आहे. पण ज्या अडचणी येतात त्या बेसिकली तिथं आता पाण्याचं दुर्भिक्ष होतं, फडके बंधाऱ्यामुळं पाणी हे चांगलं पोहोचलेलं आहे, गावातल्या पेयजल योजना झालेल्या आहे आणि घाटघर आजनावळेला पण त्या ठिकाणी पाण्याचा चांगला पुरवठा झालेला आहे. पण त्या ठिकाणी असलेल्या अडचणी म्हणजे दाट धुकं आजही त्या ठिकाणी कंटिन्यू असतं. त्यामुळं रिफ्लेक्टरचे पोल ह्या त्या ठिकाणी आवश्यक आहेत. त्याचबरोबर जे छोटे छोटे स्पॉट आहेत, मग रिव्हर्स वॉटरफॉल असेल, फडके बंधारा असेल, ह्याकडे जाणारा रस्ता हा त्या ठिकाणी आम्हाला चांगला हवा आहे. त्याचबरोबर तिथला जो काही आदिवासी समाज आहे, आदिवासी परिवार आहे, तो रस्ता फॉरेस्टमधनं जातोय का फॉरेस्टला लागून आहे, तो फॉरेस्टमधनं जातोय का बाहेरनं जातोय? नाही, फॉरेस्टची हद्द जवळ आहे. हा बाहेर आहे, तो फॉरेस्टच्या बाहेर आहे तो रस्ता. तर त्या रस्त्यांची कामं देखील आम्हाला त्या ठिकाणी चांगली हवीत. त्याचबरोबर तिथं कसं होतं की मोठ्या मोठ्या गाड्या यायला लागलेल्या आहेत, गर्दी वाढलेली आहे, पण तिथलं मग ते बायोडायव्हर्सिटी तुटायला नको म्हणून गावाच्या बाहेरच जर पार्किंग केलं आणि तिथून जर आम्हाला स्थानिकांना गाड्यांनी उपलब्धता करून जर त्या ठिकाणी पर्यटनापर्यंत पोहोचलं तर नक्कीच तो आनंद आम्हाला मिळणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोविडपासून 2020-21 पासून झालं आहे काय की कुठं काही समस्या झाली, कुठं काही अडचणी झाल्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठंतरी कोणी वाहून गेलं की मग त्याचं सगळीकडे इम्प्लिमेंटेशन होतं आणि ते पर्यटनच बंद होऊन जातं की लगेच इथं 1 महिना पर्यटन बंद, 144 लागू. असं न करता जबाबदारी पर्यटन आणि शाश्वत पर्यटन हे कसं होईल ह्यासाठी आम्ही स्वतः आमच्या इथले सगळे काळजी घेतातच आहे. पण त्या दृष्टीने आता लोणावळ्यात जी फॅमिली वाहून गेली ते झाल्यावर तुमचं बंद केलं होतं? हा, त्यावेळेस आदेश निघाला होता, 144 लागू झालं होतं. नाही, म्हणजे तुमचं रेग्युलर व्यवस्थित चालू असणारे बंद केलं? नाही, हॉटेल चालू होते, पण त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना मग जे धबधबे असतात तिकडे जायला बंदी करतात. 5च्या पेक्षा जास्त गर्दी असू नये, जास्त मोठा मॉब करू नये, अशा पद्धतीनं सूचना दिल्या गेल्या होत्या. त्यामुळं काय होतं की 2 ते 3 महिन्याचा असलेला पावसाळी व्यवसाय हा मग याला अडचणी येतात. दादा धन्यवाद, आपण आमचं मनोगत ऐकून घेतलं, थँक्यू. रस्ता जुन्नर पासून 27 किलोमीटरवर नाणेघाट आहे. तो सगळ्याच्या सगळा करा, किती किलोमीटर करायचं? अरे तू सांगितलेला रस्ता किती किलोमीटर केला पाहिजे? 2 ठिकाणी साधारण 2-2 किलोमीटरचे रोड आहेत, म्हणजे 6 ते 7 किलोमीटर. सरपंच बरोबर आहे का? नाही, बोला पोपटराव. किती किलोमीटर? नाही सर, जे आपलं रिटर्न वॉटरफॉल आहे तिकडे जाणारा रस्ता 3 किलोमीटरचा आहे आणि आपला घाटघर गावापासून तर नाणेघाटाकडे जाणारा रस्ता हा सुद्धा 3.5 किलोमीटरचा आहे. पण तो अरुंद रस्ता आहे आणि अरुंद असल्यामुळं रुंद करायला लोक दोन्ही बाजूची परवानगी हो देतात? आहे ना सर, आहे ना सर. फॉरेस्ट मधलं नाही? नाही, फॉरेस्ट कुठेही नाही. ते TPC मध्ये घाल रे ते रस्ता. दादा फक्त आमचं एकच आहे की आमच्या त्या वरच्या भागामध्ये पर्यटनाला येत असताना फांगोलगावन म्हणून एक आमचं गाव आहे आणि तिथे एक मोठा वडा आहे. त्या वड्याला जर पाणी असेल तर ते पर्यटकांना वर जाता येत नाही. इतकं पाणी म्हणजे वरती 4 ते 5 हजार मिलीमीटर पाऊस पडतो. कधी कधी मोठी अडचण मुळात त्या पुलामुळं होते. त्या पुलावरून जर पाणी गेलं तर चालायला मग वर कुठलाही पर्यटक त्या गावापासून वर जाऊ शकत नाही. आता पूल आहे का तिथं? हो, छोट्या मोऱ्यांचा पूल आहे. नाही, मग त्याला आपण हे करूया, ते मोठे 5x5 का 6x6चे चौकोनी मोठा करायला लागेल.
ते हे इथं PWDचं कुठे आहे का PWD ते आपण नवीन अरे तुम्हीच इथं ते करून घ्या. आत्ता बघा ते पूल आणि ते 2 रस्ते बारबाई ते मला सांगा देतो पैसे. दादा MDR येतो त्याच्यावर पूल आणि रस्ते 5 किलोमीटर करतो काय मला लगेच सांगा लगेच करतो. मात्र आपण बारबाई आपण ते मधी चौकोने आम्ही आता फ्युजीचे बॉक्स वापरले हा बॉक्स वापरले प्रिकाशचे बॉक्स आपण राईट राईट करतो. दादा मी नाणे घाटावरती राहतोय, परंतु ते नाणे घाट परिसरामध्ये आमच्या आदिवासी समाजातील काही युवक कार्यकर्त्यांनी सुशिक्षित बेकारांनी आपले छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत. परंतु आम्ही जर बँकेकडं लोन मागितलं आमच्या त्या तरुणांनी तर बँक आम्हाला प्रतिसाद देत नाहीत की त्या परिसरामध्ये सर्वच आदिवासी शेतकरी आहेत आणि आदिवासीच्या 7-12वरती लोन देण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात अडचण होते. त्याच्यामुळं नाही अडचण व्हायचं कारण काय 7-12 क्लिअर आहे 7-12ला बोजा नाही आहे. नाही मग आपण ॲग्रो टुरिझमला PDCC बँक कर्ज देते ना त्यांच्या मालकीची आहे ती जागा त्यांच्या मालकीची आहे तेच करू पाहतायत. हो मग ॲग्रो टुरिझमला देतो ना आपण नाही दादा आमच्या कुठल्यालाही देतात. दादा आमच्या ते तरुण सहकाऱ्यांचं जे म्हणणं आहे की या विभागामध्ये आदिवासी आपला सगळा जो एरिया आहे ते 65 गावांचा तो आदिवासी आहे आणि त्या आदिवासी भागातीलच ते तरुण आपले छोटे मोठे व्यवसाय करतात. तेव्हा आदिवासी डिपार्टमेंटने किंवा समाज कल्याण डिपार्टमेंटने त्या युवकांना अर्थसहाय्य करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. का सरपंच आत्ता आम्ही सारथी किंवा काही संस्थांना पैसे देतो समजा 50 लाख रुपये दिले तर त्या 50 लाखाचं व्याज 5 वर्षाच्या करता राज्य सरकार भरतं आणि फक्त मुद्दल मात्र त्यांनी भरायचं. तशा पद्धतीनं काही सुशिक्षित आता मगाशी काही जण जरा पण ते कुठल्या वर्गात मोडतात मला माहीत नाही मी करायला ते तयार आहे. तशा पद्धतीनं प्रपोजल असलं तर मी करून देईन. व्याज आम्ही भरणार 5 वर्षाच्या करता 5 वर्षामध्ये त्यांनी मुद्दल फेडायचं. समजलं का? हो समजलं सर. प्रांत आहे का प्रांत इथं प्रांत जरा सरपंच सांगतात ते बघून घ्या. आणि आपली सारथीची स्कीम आहे सारथीची स्कीम नाही ही टार्टीची स्कीम आहे म्हणजे आदिवासीच्या करता ट्रायबलला आपण काढलेली आहे तिचं आपण करू शकू. आदरणीय दादा आणि आमदार साहेब या ठिकाणी जे पर्यटन विकासाच्या निमित्तानं जे प्रेझेंटेशन झालेलं आहे आत्ताच करपे साहेब असतील आमचे पोपट रावते असतील यांनी जो विषय मांडला का रस्त्याचा विषय खरं तर पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासी विभागामध्ये जे स्थळं आहे जे ठिकाणं आहे त्या ठिकाणी रस्त्यांचं रुंदीकरण होऊन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते उच्च दर्जाचे झाले पाहिजेत. नुसतं पर्यटन स्थळाचा विकास करून चालणार नाही. पहिल्यांदा जाण्या येण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे रस्ते पाहिजेत. त्याचप्रमाणे फॉरेस्टची जी लँड आहे आदिवासी पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी लागवड त्या विभागामार्फत जास्त प्रमाणात झाली पाहिजे. त्याच्यानंतर पर्यटनाच्या माध्यमातून जे काही पर्यटक येणार आहेत तर ते त्या ठिकाणी जो प्लास्टिक कचरा जो जमा होणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी तर तो प्लास्टिक कचरा जमा झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यटनच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगली सुविधा करण्यात आली पाहिजे. अशा प्रकारची खरे तर याच्यामध्ये दुरुस्ती करावी ही मागणी आहे. आदरणीय दादा सन्माननीय व्यासपीठ दादा शिवनेरी किल्ल्याचा विकास आराखडा तुमच्या मार्गदर्शनाखाली 2004 साली स्वर्गीय नामदार वल्लभशेठ बेनके साहेबांनी तयार केला आणि दादा आपल्या माध्यमातून दरवर्षी शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत गेला आणि त्या माध्यमातून शिवनेरी किल्ल्यावरची डेव्हलपमेंट अनेक विकास कामं झाली आणि म्हणून शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी रस्त्याशिवाय दुसरा कोणताच जागा उपलब्ध नाही आणि खूप कोंडी होती. आपत्कालीन परिस्थितीत गंभीर प्रश्न तयार होतात. म्हणून आम्ही कुसूर ग्रामस्थांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली 2 एकर जागा पार्किंगसाठी देण्याचा आणि त्या ठिकाणी
आदरणीय आमदार कुणाची जागा आहे? गावची जागा आहे आणि आदरणीय गावठाण आहे का हो गायरान आहे? गावठाण गायरान आहे का गावठाण? नाही नाही गावठाण आहे. प्रांत कुणाची जागा आहे? गावठाणची, गायरान नाही. हो आणि प्रांत जर ते जागा आपलीच असेल तर प्रस्ताव पाठवा. मी ओके. त्याला आणि- कलेक्टर आणि विभागीय आयुक्ताला सांगतो. मागणी हो. घेतो आणि प्रस्ताव पाठवतो. आदरणीय आमदार बेनके साहेब त्या ठिकाणी येऊन त्या जागेचा सर्वे करून आणि त्या ठिकाणी गाड्या पार्किंग करून बसनी किल्ल्यावर पर्यटकांना नेण्याची नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून ही गाड्यांची पार्किंगची जागा डेव्हलप करण्यासाठी आणि बससाठी आणि शिवजयंतीला विशेष म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि म्हणून वन वे रस्ते सुद्धा करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी सर्व जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचा अंदाजपत्रक सुद्धा तयार करण्यात आलं आहे, त्यासाठी आपल्याकडून निधी मिळावा अशी दादा सर्वांच्या वतीने विनंती आहे. 1 मिनिट पोकरकर साहेब. विनायक खोत बोलतील आता. ते हिस्टोरियन आणि शिवनेरी किल्ल्याचे. नंतर तुम्ही बोला. विनायकजी खोत. मी काय कळायला लागलोय, माझ्या आता मगाशी पोपटराव राऊतांना बोलून दिलं, इतर सहकाऱ्यांना बोलून दिलं. हे जे ठरलंय त्याच्याप्रमाणे जाऊया. मधीच आता काहीतरी काढू नका. मी काय त्यांचं ऐकून काय करायचं ते करतो, आमदारांना विश्वासात घेऊन करतो. परंतु तुम्ही आता इथं नळ्या काढा, इथं पूल करा, अमकं करा, तमकं करा. त्याचा सर्वे केल्यानंतर काय ते होईल. कारण बारबाई ती तुमच्याकडे आहेत. बारबाई तुम्ही त्याची नोंद घ्या आणि त्या पद्धतीनं कुठं कुठं काय काय करता येईल ते मला सांगा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ, तटकरे साहेब, आदरणीय मंत्री महोदय आणि सर्व उपस्थित मान्यवर. खरं तर जुन्नर तालुका हा इतका एक प्राचीन इतिहास आणि प्रगल्भ इतिहास असलेला हा तालुका आहे, ज्याच्यामध्ये 10 किल्ल्यांची गणना येते. विशेषतः 7 हे गिरिदुर्ग आहेत आणि 3 हे भुईकोट आहेत. विशेषतः या 7 गिरिदुर्गांपैकी प्रत्येक दुर्गाची रचना ही वेगवेगळी आहे, त्याचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. मग त्याच्यामधल्या जंग्या असतील, त्याच्यामधल्या तोफा टाकण्याच्या जागा असतील, बुरुज, तटबंदी, हे वेगवेगळ्या कालावधीत विशेषतः 3 प्रकारचं स्थापत्य या गिरिदुर्गांवर पाहायला मिळतं. एक यादवकालीन आर्किटेक्चर, एक इस्लामिक आर्किटेक्चर आणि तिसरं मराठा आर्किटेक्चर. आणि बऱ्यापैकी हे अबाधित आहे, पण आता मात्र इतके वर्ष झाल्यानंतर ते हळूहळू आपली जागा सोडू लागलंय स्ट्रक्चर. आणि त्याच्यामुळं अगोदर त्यांची डागडुजी होणं. ते चुन्यामध्ये केलेलं आहे का कशात केलेलं आहे? सर चुन्यामध्ये जुनंच बांधकाम आहे ते सगळं चुन्या, शिसं, भाताचा तूस ते वापरून. पण आता त्याचा सपोर्ट जर आपण योग्य वेळेत दिला तर ते बांधकामाची लाईफ अजून वाढेल, म्हणजे तो हिस्टॉरिकल टच तसाच राहील. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातले जे 3 भुईकोट आहेत. बरं, हे सगळे किल्ल्यांचा तुम्ही उल्लेख केला, ते सगळे राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे का सेंट्रलच्या अधिपत्य? नाही, ते सगळे वन विभागाच्या हद्दीत एरियामध्ये येतात. फक्त पुरातत्वाचं जिथं स्ट्रक्चर आहे तेवढा भाग फक्त पुरातत्वाचा आणि क्षेत्र स्टेट का सेंट्रल? हां, स्टेटमध्ये येतं. आणि जे हो, फक्त शिवनेरी एक जो 1909 साली डिक्लेअर झालेला आहे. तर ते 3 भुईकोट जे आहेत, नारायणगावचा भुईकोट, जुन्नरचा भुईकोट आणि ओतूरचा भुईकोट पैकी नारायणगावच्या भुईकोटचे खूप कमी अवशेष शिल्लक आहेत. ओतूरच्या भुईकोटाची प्रवेशद्वार 3 शिल्लक आहेत आणि जुन्नरचा भुईकोट मात्र बुरुजांसह आज खूप चांगल्या अवस्थेत दिसतोय आपल्याला. तर त्याचं एक संवर्धन जर झालं तर एक खूप मोठा आकर्षणाचा तो बिंदू होईल. आणि विनायक हो तुम्ही ना? हो सर. विनायक हो, हे सगळं करायला टेंटेटिव्ह साधारण किती फंड्स लागतील ते माहिती आहे का? नाही काढलंय का? नाही. आता मगाशी पण बोलत असताना ज्यावेळेस सुरुवात शेखर नलवडेंच्या पासून झाली, मग जितेंद्र हांडे देशमुख, सिद्धार्थ कसबे, विनायक करपे, प्रकाश शेठ पण मगाशी बोलले. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये थोडं खरं मला मी मान्य करतो, मला लेट झाला. मी मागच मिटिंग घेतली असती तर बजेटमध्ये हे फंड्स टाकले असते. आता माझ्या हातात DPDC आहे म्हणून मी लगेचच त्या पुला बिलाला
किंवा रस्त्याला मी हे करू शकलो, पैसे देतोय म्हणून सांगू शकलो, किंवा आता प्रांताला ते 2 एकर जागेचं आपल्याला हे सगळं सांगत असताना साधारण बाबा हे काम आहे, ह्याला इतका निधी लागेल, कुठंतरी मला निधीचं कळलं पाहिजे. जसं तुळापूर वढूला आम्ही आता अधिकची जागा तिथं 2 एकर KMची घेतली आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीनं, अर्थात ते टोटली वेगळं दगडी बांधकाम, तो जे त्यावेळेसचं ज्या आर्किटेक्चर त्या पद्धतीनं आम्ही करतोय. पण इथं तुम्ही म्हणताय ते पर्यटनाला आम्ही चालना दिलेली आहे, त्याच्यातनं निधी द्यायची पण माझी तयारी. मी नियोजनलाच घेतलं असतं, नियोजन माझ्याकडेच आहे, त्याच्यावर तिथं निधी आला तर फायनान्स नाही म्हणू शकत नाही, असं आपण केलं असतं. पण तुम्ही आता जरा झटझट घ्या. इवन मगाशी पण जे काही सांगितलेलं आहे शिवाजी महाराजांच्या म्हणजे 80 एकर जागेमध्ये, मला येडगावला का कुठं सांगितलं, येडगावला वडजला, येडगावला पण चव्हाण साहेबांचं काहीतरी सांगितलं. ह्याला साधारण निधी आणि हे सगळं करत असताना मगाशी जे सांगितलं की त्याच्यात आहे त्याच गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत. फार काही आता मगाशी कोणतरी म्हणलं कॉन्क्रीटचेच रस्ते करून टाका. कॉन्क्रीटचे रस्ते केले तर वाटच लागेल. कशाचे कॉन्क्रीटचे रस्ते? कॉन्क्रीटचे रस्ते ह्या इथल्या ह्याच्यात, मी आत्ता सकाळी एका रिसॉर्टला मुक्कामाला होतो, त्यांनी जाणीवपूर्वक असे नॅचरल रस्ते ठेवलेले आहेत. म्हणजे तिथं जाईपर्यंत डांबरी रस्ता मी करायला सांगितलं आहे, परंतु अंतर्गत रस्ते नॅचरलच पाहिजेत. म्हणजे जसं याचा कोकणामधला यशवंतगड म्हणजे रेडीचा किल्ला आहे, त्याचं रिस्टोरेशन आर्किओलॉजीने केलं, पण ते करत असताना त्यांनी पडलेली तटबंदी, मग त्यातल्या जंग्या त्या ठराविक अँगलने ज्या हिस्टॉरिकल आर्किटेक्चरमध्ये होत्या तसं न घेता मग व सरळ करणं किंवा अगदी जंग्या, म्हणजे थोडंसं या गोष्टीचंही आपल्याला पालन करून त्याचा ऐतिहासिकत्व कसं ठेवता येईल हे पाहावं लागेल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं सर की शिवनेरी किल्ल्यासह जे इतर 11 किल्ले स्वराज्यातले जे युनेस्कोच्या यादीसाठी आज आपण हे करतोय, तर त्याच्यासाठी शिवनेरीसाठी आणखीन काय काय करता येईल आपल्याला याच्यासाठी निश्चितच मार्गदर्शन करावं आणि ते व्हावं ही विनंती. धन्यवाद. ठीक आहे साहेब, माझी थांबा ना, माझे जे ठरलंय तसं उद्या तुम्ही आंबेरे साहेब, माझी विनंती आहे, मी तुमचं पण ऐकतो. आत्ता आमचे प्रकाश शेठ झालेत, गौतमजी बोलतील, मग सूर्यकांतजी बोलतील, मग पोपटराव रावते बोलतील, पोपटराव झाले, मनोज हाडवळे, जरा घ्या पटपट. आणि दादा माननीय जय जिजाऊ जय शिवराय. अरे थांब ना बाबा, हे काय मध्ये हा बसा बसा. पर्यटनात इतिहासाचं जतन आणि संवर्धन होणं पण अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीने शिवनेरी किल्ल्यावरती 2 उद्यानं आहेत, तर त्या दोन्ही उद्यानांना साधारण 2021 पासून आम्ही मागणी करतोय की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले व त्यांचे मोठे पुत्र की ज्यांचा विवाह या किल्ल्यावरती झाला आणि या जुन्नर शहरामध्ये त्यांनी 1635मध्ये शाहिस्ते खानाशी 2 हात केले, बरोबर. तर यांच्या कार्याचा साधारण 1611 ते 1637चा गौरव आणि त्यांचं त्या कार्य समर्पण आणि शौर्य यांचा इतिहासाचा गौरव देशविदेशातील पर्यटकांपर्यंत पोचावा यासाठी त्याचा लवकरात लवकर त्या गार्डन्सला त्यांचं नाव देण्यात यावं. शासनाची समिती एक नेमलेली आहे त्याविषयी इतिहास तज्ज्ञांची, पण विलंब खूप होत आहे. मी आत्ता एक प्रेझेंटेशन बघितलं, त्यामध्ये पण या दोन्हीही महापुरुषांचा उल्लेख झाला, तर इतिहासाचा आधुनिक अजून पण चांगल्या पद्धतीने गौरव होईल. पर्यटनात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सुरक्षिततेचा. तर ग्रामीण भागात की जो आदिवासी बेल्ट आहे संपूर्ण, यामध्ये सर्व प्रकारच्या उपलब्धता आहे. त्यामध्ये सुरक्षिततेसाठी जैवविविधता, पर्यावरण, त्या दृष्टीने पर्यटन पोलीस आणि पर्यटन पोलीस चौकी ही व्हाव्यात. त्या दृष्टीने ब्रिटिशकालीन 3 पोलीस चौक्या आजही उपलब्ध आहेत. इंगळूणमध्ये, घाटघर आणि मडमध्ये पण आहे, पण मडमधली ती नामशेष झालेली आहे. तदनंतर एक पर्यटन मार्गदर्शन केंद्रही जर झालं जुन्नरमध्ये, तर त्या दृष्टीने एक चांगला त्याचं आउटपुट निघेल. एवढं बोलून थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय.
चला, धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून कोण इथं मांडे आलेत का? समीर, 2 मिनिटात सांग. हे नमस्कार ओझर दादा. गणपतीचं ओझर देवस्थानवरती स्वर्गीय वल्लभ शेडविणके साहेब आणि आपलं नेहमीच बारकाईने लक्ष असायचं. आपल्याच माध्यमातून जो काही भराव झाला पूर्वी 20 वर्षापूर्वी, त्यामध्ये पार्किंगची व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात केली होती. परंतु ती आत्ताच्या अष्टविनायक महामार्गामुळे जे काही पर्यटन वाढले, जी भाविकांची संख्या वाढली आहे, त्या दृष्टीने आम्हाला पार्किंगची व्यवस्था अपुरी पडते. तर भाविक भक्तांचं असं म्हणणं आलं की एक पार्किंगची इमारत व्हावी, एक 400 गाड्या किंवा 300 गाड्या. पार्किंगची इमारत कोणी वर पार्किंग करत नाही, काही नाही, कोणी जात नाही, खालीच गाड्या लावतात. त्याच्यामध्ये मी इरिगेशनचं कोण आहे? त्यावेळेस आपण काय केलेलं होतं, तिथं मी ह्याची मशिनरी लावली होती आपली यांत्रिकी विभागाची, आणि आपण ते सगळं चांगलं करून दिलं होतं. तेच अजून वाढवता येते का बघा. पाणी खाली गेल्यानंतर आपण तेच आतला गाळ बाहेर काढू, पिचिंग करू, आणि तेच वाढवता येते का बघा. हे वरचं पार्किंग काही नाही, कुणी जात नाही वर. आणि नौका विहाराचा एक प्रश्न होता. आपण 11 फेब्रुवारीला ओझर येथे आला होतात, एक तासभर आपल्याबरोबर चर्चा झाली, मी तिथे उपस्थित होतो. तर नौका विहाराची जी काही परमिशन लागते किंवा लायसन्स लागते शासनाकडनं, ते आम्हाला मंजूर होत नाहीये. हे आपल्या कपोलेकडे येईल काय? मग नौका विहारला काय प्रॉब्लेम? आपण फक्त ऐका, धरण आहे ना, धरण, तिथं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं काही एरियामध्ये कोणी नौका विहार करायचं नाही असे आदेश काढलेत. कारण मध्ये जरा वेडेवाकडे प्रकार ऐकायला मिळत होते, कुठंतरी दुर्घटना होईल म्हणून आपण केलं. तर आपल्यात अलीकडच्या बाजूला जिथं मंदिर आहे तिकडच्या बाजूला करायला काय? सर, आपलं एक GR आहे की ते ज्या धरणावर जलविद्युत केंद्र आहे, अच्छा, त्या ठिकाणी आपण सर बोटिंगला परमिशन देत नाही. नाही, बरोबर आहे. ते पाणी जाताना तिथं भवरा तयार होतो. नाही दादा, पण आपली चर्चा झाली होती, तुम्ही अरे स्वतः बाबा, फोन केला मला होता. तेव्हाही मला माहिती नव्हतं. ते भवऱ्यात गेलं म्हणजे पार आपली वाट निघेल. कुठं जातोस तिथं? नाही, आपल्यापासून 2 किलोमीटर लांब आहे आपला तो प्रोजेक्ट आहे, तो येडगावड्यावरती. आणि आपलं जे बोटिंग राहणार आहे हे आमच्या पर्यटनाच्या दृष्टीनं सुरक्षित जे असेल ते मी कपोलींशी बोलीन की काय बाबा, आम्ही आता सांगितलं की इतक्या एरियात जायचं नाही. एखादा बोटिंग करायला लागला, गेला आणि काही झालं. दादा, 20 वर्षापूर्वी एक प्रायव्हेट जुन्नरचा एक माणूस होता, त्यांना ती परमिशन मिळाली होती, त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर ती आम्ही चालवण्याकरता घेतली, पण ती शासनाच्या याच्यामध्ये अडकलेली आहे. आम्हाला फक्त लायसन्स इश्यू व्हावं, पर्यटकांची जास्त मागणी आहे त्याच्या संदर्भात. ठीक, आपण मला जरा ते नीट द्या, नोट तयार करा. मी आज दुपारपर्यंत आहे या एरियात. सर, मी सकाळीच दुसऱ्या कामाकरता कपोलेला फोन केला होता, मी कपोलेंशी बोलतो. येस. आणि ह्याच जो आम्हाला एक म्हणजे ओझरमध्ये येण्यासाठी एकच रस्ता आहे आणि एक्झिटसाठी एक रस्ता तयार करायचा आहे. त्यासाठी आम्हाला पुलाची गरज आहे. जे मंदिराच्या बॅक साईडनी जो ब्रिज बांधणार आहे आपण, त्याच्या कामी आम्हाला निधी मिळावा ही एक विनंती आहे. तो आराखड्यामध्ये घेतलेला आहे. चला, आता सवाल जवाब. धन्यवाद. चला, मनोज हाडवळे, जबाबदार पर्यटन. मनोज जी आलेत का? मनोज, 2 मिनिटात संपवा. 2 मिनिटात. आणि फक्त मनोजला बोलू दे पहिले. उपस्थित मान्यवर म्हणून सुरू करा मनोज. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर आपण आता पर्यटन आराखडा बघितला आणि आपण पुढच्या 25 वर्षाचा जर त्याचा विचार करत असू, डेमोग्राफिक लक्षात घेता आपण पुणे मुंबई या 2 कॉस्मोपॉलिटन शहरांच्या मध्ये आहोत, नाशिक औरंगाबाद नगरच्या. तर 25 वर्षाचा प्लॅन होता असताना स्ट्रक्चर आणि कन्सेप्ट पण तशा असायला हव्यात. जर आपण ॲग्रेरियन इकॉनॉमी म्हणतो तर कृषीप्रधान इकॉनॉमीमध्ये शेतीचा आणि शेती पर्यटनाचा वाटा याच्यामध्ये असायला हवा. GMRT 1995 साली आल्यानंतर कुठलं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जुन्नरमध्ये होऊ शकलं नाही, त्यामुळेच ही स्वच्छ हवा पर्यटनाला एनकरेज करते. आणि हेच पर्यटन वाढण्यासाठी GMRT सारख्या ठिकाणी कलेक्टर लँड दादा 44 हेक्टर आहे, तिथे एक सायन्स टेक्नॉलॉजी पार्क उपलब्ध होऊ शकतं, उभं राहू शकतं. दुसरी गोष्ट, आपल्याला ॲग्रिटुरिझमचा जो GR आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या जुन्नरमधील शेतकऱ्यांना आपण एक इन्क्लुझिव्ह ॲग्रिटुरिझम ट्रेनिंग कॅम्पेन चालवलं तर त्याची जागरूकता तयार होईल आणि होमस्टे, कृषी पर्यटन या माध्यमातून पर्यटनाची जागरूकता होईल. या 2 गोष्टी मला या निमित्ताने सांगायच्या होत्या. धन्यवाद. चला, अनेकांचे खूप सजेशन्स आहेत आणि आपल्याला पुढच्या पण कार्यक्रमाला जायचं आहे. तुमचे अनेक सरपंच इथं आले, त्यांचे निवेदन तुम्ही काही दादांकडे दिलेत.
तुमचे निवेदन कलेक्ट करून आपण पर्यटनाचा नोडल ऑफिसर तहसीलदार म्हणून नेमला आहे. मागच्या तहसीलदारने पण काम केलं आणि आता नवीन तहसीलदार आले ते पण काम करतात आहे. आपण आधी बरेचसे सजेशन सरपंचांचे घेतलेले आहेत. तुम्हाला अजून काय सजेस्ट करायचं असेल ते करा. दादा एक मनोगत व्यक्त करतून ते पुढच्या कार्यक्रमात. मला इथं उपस्थित असणारे अतुल बेनके आणि ज्यांनी ज्यांनी आता ह्या आजच्या संवादाच्या निमित्ताने सूचना केल्या ते उपस्थित असणारे सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, विशेषतः माझ्या आदिवासी भागातून आलेले सगळे माझे आजी माजी सरपंच, सगळे प्रमुख कार्यकर्ते, जुन्नर परिसरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये काम करणारे सगळे मान्यवर बंधू भगिनींनो, मी काल 2 दिवसापूर्वी लोणावळ्याला गेलो होतो आणि लोणावळ्याला अशाच पद्धतीनं तिथं रिसॉर्ट झालेले, तिथं हॉटेल आलेत, तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं पर्यटन मोठ्या प्रमाणावर होतं आहे. आता तिथं आम्ही एक बोगदा काढलेला आहे. तो बोगदा काढलेला असल्यामुळं लोणावळ्यात जो मुंबईवरून पुण्याला जाणार आहे त्याला लोणावळ्याला जायची गरज नाही, डायरेक्ट तो सिंहगड इन्स्टिट्यूटच्या पुढं निघणार आहे. आता लोणावळ्यामध्ये जो पर्यटक जाणार आहे तो फक्त पर्यटनाच्या करता आलेलाच पर्यटक जाणार आहे आणि म्हणून तिथं ज्या काही गोष्टी पाहिजेत त्याच्याबद्दलची मी चर्चा केली आणि त्याच्यात पुढं जायचं ठरवलं. माझी खरं तर मी सरकारमध्ये अनेक वर्ष काम करतो आहे. मध्ये स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांनी सांगितल्यानंतर आपला शिवनेरीचा एक चांगल्या प्रकारचा विकास आराखडा आपण तयार केला. त्याच्यातून आपल्यात काय झालं आहे तुम्ही एक सगळ्यांनी लक्षात घ्या. आराखडा तयार केलं की पहिले रस्ते, आता बारबाई इथं आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पहिले रस्ते करत बसतात आणि त्याच्यातच एवढा आमचा पैसा जातो. आता हे इथं जे साहस पर्यटक, लेणी समूह, हॉटेल व्यवसाय, गडकिल्ले व इतिहास, शिवनेरी आणि शिवाई देवी, ग्रामीण पर्यटन, धार्मिक पर्यटन, आदिवासी भागातील पर्यटन आणि जबाबदार पर्यटन, हे जे सगळे पर्यटन आहे, इथं आपल्याकडं पोल्युशन होणारी कुठलीही इंडस्ट्री येऊ शकत नाही. ते आपल्याला एक फायदेशीर आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, पर्यटनातनं सगळ्यात जास्त रोजगार आपल्याला निर्माण करता येतो. आत्ता देखील एका रिसॉर्टवर मी होतो, तिथंही मी सकाळी बाहेर पडल्यानंतर काही पर्यटक आलेले होते. त्यांना विचारलं की तुम्ही कितव्यांदा आला? ते म्हणले दुसऱ्यांदा आलो आणि आम्ही जळगाव जिल्ह्यातले आहोत. तुम्ही कसं काय दुसऱ्यांदा आला? ते म्हणले पहिल्यांदा आम्हाला चांगल्या प्रकारची सर्व्हिस इथं मिळाली म्हणून आता पुन्हा आम्ही घेऊन आलो. पण मगाशी काहींनी सांगितलं तसं आम्ही 1 दिवसाकरताच आलो. आम्ही लेण्याद्री वगैरे भागात जाणारे, दर्शन घेणारे आणि निघून जाणारे. त्याच्यामुळं इथं आल्यानंतर किमान त्यांना 2-3 दिवस भटकती करता यावी, तिथं फिरता यावं, मगाशी सांगितलं तसं सुरक्षित असावं. इथं डिवाईस पी आलेत का? डिवाईस किंवा PI कुणी आहे का? तो बहुतेक बाहेर असतील सिक्युरिटी करता. त्यांना त्याच्यामध्ये पारभाई त्याच्यात काहीतरी 2 का 3 जुन्या ब्रिटिशकालीन चौक्या होत्या. त्या बघा कुठं होत्या, काय होत्या. आपण अतिशय तशाच पद्धतीचा तिथला स्टोन वापरू, तशा प्रकारच्या चौक्या करू. कारण उद्याच्याला पर्यटक येत असताना इथं बिबट्याची भय आहेच. बिबट्याच्याबद्दल आम्ही लक्ष घातलं. काही बिबटे आत्ता वनविभागाचं कोण आहे? आता किती बिबटे आपण पाठवले? मध्ये 10 बिबटे पाठवले. ते गुजरातमध्ये पाठवले ना. तर तिकडं एकाशी बोलणं झालं होतं. त्यांनी बरेच प्राणी तिथं ठेवलेले आहेत. त्यावेळेस ते म्हणले होते की आमच्याकडे पाठवा म्हणून आपण पाठवले. बाकीच्याही बिबट्यांच्या बद्दलची आणि पिंजरे वगैरे त्या सगळ्याला निधी मी तुम्हाला दिलेला आहे. काही गाड्यांना दिला आहे. काय पाहिजे ते. माझ्या इथल्या एकाही व्यक्तीला त्याचा जीव बिबट्यापायी, मुलाचा, मुलीचा, महिलेचा, पुरुषाचा जाता कामा नये, याबद्दलची खबरदारी माझ्या वन विभागाने घ्यावी. अजून काही वन विभागाला पाहिजे असेल तर माझी द्यायची सरकार म्हणून तयारी आहे. त्या प्रकारे मी आता अतुल आणि तुम्ही मोहितेंशी तुम्ही मोहित्यांना ज्युनियर काय सातपुतेंच्या हाताखाली, मोहितेन सातपुतेची रँक एकच. हां, तुम्ही कधीतरी एखादी गाडी घेऊन बारामतीला, मी तिथं फॉरेस्टमध्ये बरंच काही त्या ठिकाणी केलं आहे. झाडं लावली, तिथं तलाव होतो, तो तलाव डेव्हलप केला, तिथं बोटिंग केलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे वर्षभरातच काम केलं. तिथं पूर्वी कधी पक्षी दिसायचे नाही. आता सकाळी फिरताना मोरबीर दिसायला लागलेत, इतर पक्षी यायला लागलेत. तलावामध्ये
सीझन बदलल्यानंतर बाहेरचे पक्षी येतात ते पण तिथे यायला लागलेत. सांगायचं तात्पर्य आपल्याकडे कोकणीची 5 धरणं असल्यामुळं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं ज्या ज्या गोष्टी करता येतील ते करण्याच्या करता आत्ता पण काही माझ्या सहकारी मित्रांनी शिवसृष्टी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. पण त्याला नक्की निधी किती लागणार आहे, लगेच काय आपण निधी देऊ शकत नाही, पण टप्प्याटप्प्याने माझा निधी द्यायची तयारी आहे, तो काही प्रश्न नाही. पण ते मला फायबरमध्ये अजिबात नको, कारण फायबरमध्ये नंतर ते उन्हा पावसात खराब होतं. आता नवीन टेक्नॉलॉजी एवढी निघालेली आहे की त्याच्यामध्ये पर्यावरणाचा पुरेपूर विचार करून त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आता मागे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या गोष्टी झाल्या तर त्या काळात झाल्या, त्याला कित्येकशे वर्ष झाली, तरी देखील त्याचा मेंटेनन्स आपण केला नाही म्हणून आज अवस्था ती झाली. आता आपल्याला त्याच्यात मदत करायची, पण ते चुना, ते बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात, गूळ असतो, बाकीचं सगळं असतं, त्या संदर्भामध्ये करणारी माणसं इतकी कमी आहेत. आम्ही जसं रायगडला जास्त पैसे द्यायला तयार आहेत, परंतु कामच उरकत नाही. कारण ती घडाई, तो दगडवर नेणं, ते अमुक करणं तमुक करणं, त्याच्यामुळं तिथं अनेकांना आम्ही मदतीला बोलवतो, परंतु ह्याच्यात काम करणारा वर्ग फार मर्यादित राहिलेला आहे. आणि जे धबधबे आहेत, बारभाई तुम्ही आणि PWD आणि माझं जिल्हा परिषद पण बरोबर घ्या आणि वन विभाग आणि आमचे गावकरी जे सरपंच वगैरे, ते बाबा कुठं पर्यटक आल्यानंतर जाताना त्याला कुठं अडथळा येतो ते एकंदर बघायचं आहे. जे साहस पर्यटन आहे तिथं काही करू नका, ते साहसच आहे, परंतु ज्याच्यातून धबधबे वगैरे बघायला लोक जातात तिथं पण सेफ्टीचा विचार हा काय काय करता येतो, तिथं काय अजून आपण करू शकतो. खूप खूप सुंदर गोष्टी आता करता येतात. आणि मी आत्ता माझ्याकडं काही काळ अजून आचारसंहिता लागायला आहे. मी थोडंसं पर्यटनाच्या निमित्तानं माझ्या जुन्नर तालुक्याला DPCमध्ये पण काही निधी द्यायचा प्रयत्न करतो, जिल्हा परिषदेमधनं पण काही निधी देतो, कारण तिथं एकटाच CEO जिल्हा BDO कोण आहे, BDO जिल्हा परिषदेच्या CEOला माझ्या सूचना जातील त्या पद्धतीनं. पण ते काम क्वालिटीचं झालं पाहिजे. काम दर्जेदार नाही झालं तर मी कुणाची हायगाई करणार नाही, भले ते कुणी माणूस वशिल्याचा आलेला असला तरी देखील मी त्याची हायगाई करणार नाही. बारबाई, तुम्ही माझ्या हाताखाली काम केलं, तुम्हाला माझ्या कामाची क्वालिटीची माहिती आहे. मी 6 वाजता जाऊन साईटवर कामं बघत असतो आणि काम अतिशय सुंदर झालं पाहिजे. थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु पूर्णपणे ती वास्तू हेरिटेज वाटली पाहिजे. त्याच्यामध्ये पूर्णपणे पाथवे करत असताना स्टोन वापरला गेला पाहिजे. त्याच्यातनं ते पेवर मला अजिबात चालणार नाही. स्टोन म्हणजे स्टोन. आणि ती दरज भरणं किंवा बाकीचं बाजरी घडाई असेल, जे काही असेल ते त्या पद्धतीनं लोकांना बसायला चांगल्या प्रकारचे बेंचेस, अलीकडे त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या हे आलेले आहेत, व्हरायटीज आलेली आहेत, त्या प्रकारे आपण करू. आत्ता माझ्या हातात तो एक निधी आहे, माझ्या हातात DPCचा एक निधी आहे, अजून एक निधी आहे. अतिशय तातडीची जी कामं करणं गरजेचं आहे त्याकरता महावितरणला मी त्यांचा पैसे खर्च करायला लावीन. मगाशी कुणीतरी बोलताना सांगितलं की इतकं मोठं धुकं पडतं की त्याच्यातनं लोकांची गाडी जात असताना मलाही काही लोकांनी सांगितलं, दादा लाईट लावले. पूर्वी आपल्याकडं धुकं जास्त पडायचं त्यावेळेस असे पिवळे का काहीतरी लाईट आपण ॲम्बॅसेडरला लावायचो आणि त्याच्यातनं मार्ग काढत जायचो. परंतु इथं म्हणे आता तो कॅमेरावाला तिथपर्यंत पण दिसत नाही, एवढं दाट धुकं काही काळामध्ये असतं. तर मी पुन्हा तुम्हाला सांगतो, ह्याच्यात सुरक्षिततेचा पूर्णपणे विचार हा झाला पाहिजे. आणि तुमचं नाव काय ते बोटिंगचं, आणि तिथं मी भरावा करायला सांगितला. इरिगेशनचा हुद्दा काय तुमचा? एक्झिक्युटिव्ह आहेत. हा, मग एक्झिक्युटिव्ह तुम्हाला AC कोण आहे? सांगळे. आणि धुमाळ आहेत काय? CE. धुमाळची बहुतेक बदली होईल, पण हरकत नाही, ते आहेत तोपर्यंत धुमाळची मदत घेऊ. पण तुम्ही आता आलाय का, तुमची पण बदली होणार आहे का? नाही, म्हणजे मी चांगल्या हेतूने विचारतो, मी माझा वाईट हेतू नाही आहे. अच्छा, प्रमोशनला ड्यू आहे. मग आता AC CE यांचं सगळ्यांचंच प्रमोशन आहे. चोपडेचं पण आता तो CE होणार आहे. आपले धुमाळ पण मला वाटतं प्रमोशनला ड्यू आहे.
गुणाले पण प्रमोशनला ड्यू आहेत. पण माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालं, ते मला म्हणले की दादा आत्ता जी कामं आहेत ती फास्ट आपल्याला करायची, सुप्रमा असतील, टेंडर काढायचं असेल, वर्क ऑर्डर देण्याचं असेल, म्हणून आम्ही थांबलेलो. तुमची सगळ्यांचं प्रमोशनची फाईल तयार आहे, फक्त सही झाली की तुमचे सगळ्यांची प्रमोशन होतील. परंतु तुम्ही जरी दुसरं कोणी आलं तरी आत्ता ह्या सगळ्या कामामध्ये तुम्ही पण जरा सहकार्य करा. एक असं परिवार म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये युनिटी दाखवली तर आपल्याला चांगलं काम उभं करता येईल. आमच्या आदिवासी लोकांना पण तिथं उत्तम पद्धतीनं रोजगार निर्माण होईल. मला माझ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, आपल्याला फॉरेस्टमध्ये देखील फॉरेस्टनी जे काही डिझाईन केलेलं आहे तशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन करता येतं. मग कंपाऊंडच्या करता ते म्हणतात आमच्याकडं पवळ माहिती आहे ना, दगडाची पवळ रचतो आपण, तशा पद्धतीनं आपण ते रचू शकतो. आणि बाकीचे पण हेरिटेजला जसं लागतं त्यांच्यात मला तर तिथं मोहितेंच्या आधी तिथं कोण होतं रे मोहितेच्या, रायगडला गेला आता तो राहुलच ना, हा राहुल पाटील. तर त्यांनी पण मला चांगली मदत केलेली होती. आपण त्या प्रकारे तिथं करू. पण आता त्याच्यात माझं जिल्हा परिषद, वन, माझं PWD, माझं इरिगेशन, आमचं हे पुरातत्व विभाग, ह्या सगळ्यांनी मिळून ते, आणि पोलीस विभाग, असं ते सगळं झालं पाहिजे. तर अतुल आपल्याला दिवस फार मर्यादित आहेत आणि हे पण मान्यवर इथं बसलेले आहेत, यांना पण बाबा कशा टप्प्याटप्प्यामध्ये निधी लागणार आहे, कुठल्याला काय प्राधान्य द्यायचं आहे, अशा प्रकारे आपण देऊया आणि पुढं जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया. जुन्नर तालुका पर्यटन विकास आराखडा ह्याच्याही मी माहिती घेतली. कलेक्टरनी पण हे प्रकल्प अहवाल, सल्लागार, DPR वगैरे केलेलं आहे. अजून काही त्याच्यामध्ये तुम्हाला मदत लागली तर ती पण मी देईन. परंतु ह्यामध्ये पुरातत्व विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, टाउन प्लॅनिंग, जलसंपदा, पर्यटन, महसूल, पंचायत समिती म्हणजेच जिल्हा परिषद, पोलीस, अशा हे बहुतेकांची मी नावं ह्याच्यामध्ये घेतलेली आहेत. ह्या सगळ्यांची मदत लागेल आणि आपण चांगलं सगळे मिळून, अतुल आणि आम्ही सगळ्यांनीच विकासाच्या दृष्टिकोनातनं पुढं जायचा निर्णय घेतलेला. आणि या ठिकाणी मला सर्व माझ्या आदिवासी भागातले जे सरपंच आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आपल्या गावात अनेक विकास कामं आपल्याला करायची आहेत. तुम्हाला पण लोकांनी का निवडून दिलं तर गावचा विकास करण्यासाठी. मग आपण आपल्या जुन्नरच्याच तालुक्याला पुढं घेऊन जायचं ठरवलेलं आहे. यासाठी आपला युवा सहकारी अतुल बेनके यांची पण आपल्याला सहकार्य, पण तुम्ही त्याला पण साथ द्या. त्याच्यामध्ये मी ते आरक्षण काही आणणार नाही, त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका. कुणी पण काही उठवतोय, संविधान बदलणार, आरक्षण आणणार, आरक्षण काढणार, तसं काही करणार नाही. संपूर्णपणे सहकार्य. हिरडाचं पण तुमचं काम मी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन, अतुल खूप मागे लागला होता, बरेच वर्षाचं काम होतं. बेनके साहेब तर शेवटपर्यंत प्रयत्न करत होते, परंतु काही काही गोष्टीला विलंब लागतो, तसा तिथं विलंब लागला. ही सगळी कामं आपण चांगल्या पद्धतीनं करू, पण तुम्ही साथ मात्र द्या. नाहीतर कामं मी करायचो तिसरंच काहीतरी ठरवायचं, तसलं काही करू नका. त्याच्यामध्ये ह्या पद्धतीचं आव्हान मी करतो. पेसा कायद्याच्याबद्दल पण माझं आपला नरहरी जिरवाळ, मी डॉक्टर विजय गावित, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळे बसलो आणि पेसामधनं पण मार्ग काढायचा चाललं आहे. आमचं ॲडव्होकेट जनरलशी पण बोलणं झालेलं आहे. त्याच्यामधून म्हणजे आदिवासी समाजाची पण मानसिकता तशाच पद्धतीची आहे आणि त्याच्यातून आमचा सगळ्यांचा पाठपुरा चाललेला आहे. त्याच्यामुळं आपण त्याकरता काही काळजी करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. परंतु ह्या एकंदरीत जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकास करत असताना आपण समस्त जुन्नरकर यामध्ये सहभाग घेत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. त्याच्यामुळं माझे तुम्हाला धन्यवाद. माझी कामाची सुरुवात मी फार सकाळी करतो. आता 9 वाजल्यात आम्ही आलो होतो तेव्हा निम्माच हॉल भरला होता.
जरा कधीतरी असा प्रसंग येतो, सकाळी लवकर उठून येत चला, आम्ही 6 वाजता साईटवर जातो, त्यावेळेस तुम्हाला उठून साईटवर न्यायचं का? सरपंचांनी सरपंच व्हायचं म्हटलं तर सकाळी उठायला शिकलं पाहिजे. आणि बाकीच्या बाबतीमध्ये देखील मी तुम्हाला मदत करत राहील. विशेष पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून आपण डिक्लेअर केलेलं आहे. महादुर्ग 2024 हा उत्साहात आपण साजरा केला, परंतु ते पहिलं वर्ष होतं, त्याच्यामध्ये जेवढी आपल्याला तयारी करता यायला पाहिजे होती तशा पद्धतीची तयारी झाली नाही कमी वेळा असल्यामुळं. परंतु त्यातल्या त्यात आपण 17, 18, 19 3 दिवस फेब्रुवारीमध्ये आमच्या किल्ले शिवनेरी परिसरात महादुर्ग महोत्सवाचं आयोजन केलं होतं. माझी प्रकाश शेठ ताजनेंना पण विनंती आहे, अजून आता आधीच जरा तयारीला आपण सगळे लागूया. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा आपण घेतलेल्या होत्या. सर्वात त्याच्यामध्ये पर्यटन क्षेत्राला काम करण्याची अमर्याद अशा प्रकारची संधी ही माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे. इतरही ठिकाणी पण जुन्नर तालुक्यामध्ये आहे. अनेक देशांची आणि राज्याची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आहे. त्याच्यातून आपण सगळ्यांनी हातभार लावला तर माझ्या जुन्नरची पण अर्थव्यवस्था पर्यटनावर यायला विलंब लागणार नाही. आणि पर्यटन सर्वांच्यासाठी हेच ध्येय आज इथं मीटिंगमध्ये बसणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, सगळ्या सल्लागारांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, सरपंचांनी मनामध्ये घेतलं पाहिजे. आता नवीन ट्रेड फार्म हाऊसचा पण पुढं आलेला आहे, कृषी पर्यटनाचा पण पुढं आलेला आहे. त्यामुळं आम्ही सगळ्या सरकारने ठरवलं आहे की पर्यटन उद्योगाच्या मागं ठामपणे उभं राहायचं. आणि तशा पद्धतीने आता आम्ही उद्योगाचा दर्जा देखील त्याला दिलेला आहे. पर्यटन उद्योगाला लागणाऱ्या परवान्याची संख्या कमी करण्याच्याकरता सिंगल विंडो सिस्टीम पण आणायचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. हे पण मला ह्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि एक चांगली संधी तुम्हाला आलेली आहे, त्या संधीचा आणि त्याच्यामध्ये स्वतः मनापासून अतुल बेनकेंनी पण लक्ष घातलेलं आहे. त्याच्यावर त्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा त्या ठिकाणी उठवा. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्याकरता मी पण पर्यावरणाचा चाहता आहे. मला पण एन्व्हायरमेंटच्याबद्दल खूप आपलेपण आहे. आणि मगाशी कोणीतरी सांगत होतो, जे आपल्या जैव वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहे त्याच्यामध्ये काय झालं, मध्ये आमच्या इथं सातारला कास पठार आहे आणि त्या कास पठारावर मी त्या मंत्र्याचं नाव घेत नाही, पण त्या एका मंत्र्यांनी लोक खूप जातात म्हणून कंपाऊंड केलं. कंपाऊंड केल्यानंतर कास पठार जे फुलायचं तेच बंद झालं. कारण कंपाऊंड केल्यानंतर तिथं आमच्या गायी जायच्या, म्हशी जायच्या, त्यात सरायच्या, त्यांचे त्या ठिकाणी मुतारी म्हणजे हे असेल, ते सगळं गोमूत्र असेल, त्यांचं शेण असेल ते पडायचं, ते सगळं घासलं जायचं. तिथं बाकीचे पक्षी बिक्षी यायचे, ते परागकरणच बंद झालं. आणि त्याच्यामुळे ते आता आम्हाला पुन्हा ते कंपाऊंड काढावं लागतं आहे. आपल्या इथं पर्यटनाच्या दृष्टीनं गोष्टी करत असताना काहीतरी नवीन डोकी चालू नका कंपाऊंड बिंपाऊंड करायचं. जे नॅचरल आहे ते नॅचरलपणा ठेवावाच लागेल, तर ते पुढच्या पिढीला टिकणार आहे. जर उत्साहाच्या भरामध्ये काही पण आपण करतो आणि त्याचा फटका कास पठारावर तर बसलेला, आता ते काढल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये पूर्व परिस्थिती येईल असं वाटतंय. आपल्या इथं पण चांगल्या चांगल्या वनस्पती आहेत, त्याबद्दल आमचं कुणाचंच दुमत नाही. परंतु आपला तो जुन्नरकरांचा ठेवा आहे, तो ठेवा आपण जपला पाहिजे. आणि आपण पण आपली जी काही परंपरा आहे ती पण जपली पाहिजे. मगाशी कोणतरी बोलत असताना झाडं लावणं वगैरे तशा पद्धतीनं मोठ्या NGOs पुढे येतात. तुम्ही जर पुढाकार घेतला, मध्ये मी फॅट कंपनीकडनं एका तालुक्याच्या ठिकाणी 1 कोटी रुपये झाडं लावायला आणली. 1 कोटी रुपये CSR त्यांनी मला दिला. तसं मी तुमच्याकडं पण CSR देईल, परंतु ते झाड नुसतं लावायचं नाही, पुढच्या वर्षी आल्यानंतर ते जगलं पाहिजे. नाहीतर झाड लावल्यावर कुणी तिकडं कुत्रं विचारत नाही, परत त्याला पाणी घालत नाही, काही करत नाही. असं नाही झालं पाहिजे. हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये साथ द्या. वेळ बराच झालेला आहे, काही मान्यवरांना इथं बोलायचं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी निवेदन करावं. 11 वाजता माझी सभा कुठं आहे?
14 नंबरला आहे तिथं सभा आहे, तिथं या, तिथं कागद व्यवस्थित आणा, तुमचं नाव टाका, नंबर मोबाईल नंबर टाका, कुठल्या विभागाशी संबंधित आहे, किंवा माझा एक इथं प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत, तुम्ही किती जण आहेत? 2 जण आहे, एक माझ्याबरोबर चला, एकाने इथं थांबा, एकाला इथं थांबवतो, इथंच तुमची ते 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 तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. तुमचे सगळ्यांची पत्र गोळा करून तो माझ्याकडे आणेल. आणि आपण काय करू, एकदा हे शेखर नलावडे आहेत काय, दीपक नाईक, दीपकजी, मी आता माझ्या सूचना माझ्या सुहास दिवशीला पण देतो, त्याला पण पर्यटनाची आवड आहे, तर त्या पद्धतीनं आपण पुढं जाऊ. आणि माझा DPCचा जो पर्यटनाला निधी आहे तो थोडासा इकडं कसा जास्तीचा देता येईल हाही मी प्रयत्न करतो. अर्थात तो तुमच्या सगळ्यांच्या प्रोजेक्टच्या दृष्टीनं तुटपुंज आहे, परंतु हे रस्ते बिस्ते ते आता बाकीच्या गोष्टी करतो. तुमचा मला मोठ्या पद्धतीनं त्याला मान्यता द्यावी लागेल. हाय पॉवर कमिटी पुढं नेऊन, जसं मी स्कायवॉक ह्याला केला 350 कोटीचा, त्यात अनेक गोष्टी घेतल्यात, वन विभागाला पण विश्वास देत, लोणावळ्याला. आणि आपण हे करताना छोटे छोटे स्टॉल पण त्याच्यामध्ये देऊ, स्थानिक लोकांना त्या स्टॉलमध्ये विक्री करता आली पाहिजे, स्वच्छतागृह वगैरे अशा पद्धतीनं करू. ठीक आहे, धन्यवाद दादा.